कृपया सर्वांनी सभागृहामध्ये स्थानापन्न व्हावं। आणखीन एक नम्र निवेदन, कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी सर्वांनी आपापले मोबाईल फोन्स सायलेंट मोडवर ठेवूया, जेणेकरून कुणाचाही रसभंग होऊ नये। धन्यवाद। स्वागतम स्वागतम स्वागतम। 98व्या वसंत व्याख्यानमालेच्या आजच्या पुष्पासाठी निमंत्रित आजचे माननीय वक्ते डॉक्टर माधव चव्हाण यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। आपण सर्वांच्या वतीने त्यांचं स्वागत करूया। मी सरांना विनंती करते की त्यांनी स्थानापन्न व्हावं। रसिक श्रोते हो, नमस्कार। 98व्या आपल्या वसंत व्याख्यानमालेचं 7वं पुष्प आज आपण गुंफणार आहोत। कैलासवासी प्रभाकर उर्फ प्रकाश यशवंत साने यांच्या स्मरणार्थ हे पुष्प आहे। हे पुष्प गुंफण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत माननीय डॉक्टर माधव चव्हाण, सहसंस्थापक प्रथम एज्युकेशन फाउंडेशन मुंबई, आणि त्यांचा विषय आहे शिक्षण काल, आज आणि उद्या। मी माननीय वक्ते डॉक्टर माधव चव्हाण, माननीय श्रीकांत कुलकर्णी, संस्थेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रथमचे कोणी कार्यकर्ते जे काही आलेले आहेत त्यांचे आणि आपल्या सर्व श्रोत्यांचे मनःपूर्वक स्वागत करते। एक 2-3 आठवड्यापूर्वी जागतिक स्तरावर ची एक बातमी आहे, सनसनाटी बातमी, मला माहीत नाही त्याला काय विशेषण द्यावं। बातमी अशी आहे की लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे सारून भारत प्रथम क्रमांकावर। बातमीला काय चांगलाही म्हणू का वाईट म्हणू, खरंच मलाही कळत नाहीये। कालचे आपले जे वक्ते होते परळीकर, त्यांनी म्हणजे चांगले शिक्षित, टेक्नॉलॉजी असलेली तरुण मुलं हे ॲसेट असं काल ते म्हणाले होते। आपले भूतपूर्व पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे म्हणायचे की प्रचंड लोकसंख्या हे प्रचंड नैसर्गिक बळ आहे आणि हे माझ्या देशाचं सामर्थ्य आहे। खरं आहे अगदी, नक्कीच, पण हे सामर्थ्य केव्हा झालं असतं जर ही सगळी लोकसंख्या शिक्षित आणि प्रशिक्षित असती तर। पण दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर 50 वर्षांनी सुद्धा आपल्या देशातली 50% जनता ही सुशिक्षित नव्हती, साक्षर सुद्धा नव्हती। यामध्ये प्रौढ तर होतेच, पण जरा कनिष्ठ आणि निम्न स्तरावर असलेली कष्टकरी आणि कामगार या लोकांची मुलं किंवा खेड्यापाड्यात किंवा दूर असं दुर्गम एरियातल्या वाड्या वस्त्यांवर, झोपडपट्ट्यांमध्ये अशी खूप लाखो मुलं होती की जी शिक्षणापासून वंचित होती। सरकार काही करत नव्हतं असं नाही, शाळा होत्या, बांधल्या गेल्या होत्या, मोफत शिक्षण होतं, साक्षरता मोहिमा किंवा अनेक प्रौढ साक्षर मोहिमा अशा चालवल्या जात होत्या, पण हे सगळे प्रयत्न पुरेसे नव्हते। म्हणजे शिक्षणाबाबतची परिस्थिती फारशी उत्साहवर्धक अशी नव्हती। साधारण 90चं हे दशक असेल। या काळात मी त्या काळाचा उल्लेख अशासाठी करते की आजचे आपले माननीय जे वक्ते आहेत शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर माधव चव्हाण हे त्या काळात अमेरिकेहून उच्च शिक्षण घेऊन भारतात परतले। त्यावेळेची त्यांची स्थिती म्हणजे नवीन शिक्षण घेतलेलं आहे, उमेदीने काहीतरी काम करायचं आहे अशी त्यांची, असा एक तरुण असे स्वरूप त्यांचं होतं। तसे ते इथे परतले, मुंबईत आले ते, अर्थात डॉक्टर माधव चव्हाण हे मुंबईचेच आहेत
ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते आणि कामगार चळवळीचे नेते, ज्येष्ठ कम्युनिस्ट विचारवंत यशवंतराव चव्हाण आणि कट्टर कम्युनिस्ट कार्यकर्त्या विमलाताई चव्हाण यांचे सुपुत्र आहेत. त्यामुळे अर्थातच सामाजिक क्रांती, सामाजिक न्याय, साम्यवाद या सगळ्याचे त्यांना बाळकडूच पाजलेले होते. आईवडिलांबरोबर लहानपणापासून त्या सामाजिक कार्यात ते सहभागी होत होते. त्यांचं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत झालं. MSc झाल्यानंतर केमिस्ट्रीमध्ये PhD करण्यासाठी ते अमेरिकेला गेले. अमेरिकेच्या ओहिओ स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी डॉक्टरेट केली. त्यानंतर ह्युस्टन युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून काही काळ कामही केलं आणि त्यानंतर ते भारतात परतले. भारतात परतल्यावर युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी UDCT यामध्ये त्यांना प्रोफेसर म्हणून ते काम करायला लागले. ते प्रोफेसर म्हणून रुजू झाले. पण मूळ पिंड हा सामाजिक कार्यकर्त्याचा, त्यामुळे हे काम करत असताना ते आजूबाजूच्या सर्व सामाजिक किंवा शैक्षणिक कार्यामध्ये सहभागी होत गेले. त्यावेळेला राष्ट्रीय साक्षरता मोहिमेत ते सहभागी झाले. त्यात ते काम करायला लागले. त्याबरोबर त्यांनी बघितलं की शेवटी मी नेहमी सतत म्हणते की सामाजिक कार्य करणं किंवा सामाजिक न्याय हे त्यांच्या वृत्तीत होतं, मनात होतं. त्यामुळे त्यांना आजूबाजूला दिसायला लागलं की विशेषतः ती धारावी आणि चेंबूरची मोठी झोपडपट्टी की जिथे लहान मुलं सगळी ह्या शिक्षणापासून वंचित आहेत. बहुतेक सगळे बालकामगार असतील. त्यामुळे त्यांना शिक्षण अजिबात मिळत नाही आहे. त्यांनी त्या ठिकाणी रात्रशाळा सुरू केल्या. त्याच्यासाठी 1-2 संस्थाही स्थापन करून रात्रशाळा त्यांनी सुरू केल्या. हे करत असतानाच प्रौढ शिक्षणासाठी दूरदर्शनवर त्यांनी अक्षरधारा हा कार्यक्रम सुरू केला. जे जुनी मागच्या पिढीचे लोक आहेत त्यांना कदाचित हा कार्यक्रम आठवत असेल. हा कार्यक्रम अतिशय लोकप्रिय झाला. इतका लोकप्रिय झाला की 1.5 वर्ष सातत्याने दूरदर्शनवर हा कार्यक्रम डॉक्टर माधव चव्हाण सादर करत होते आणि तो खूप लोकप्रिय झालेला होता. पण एवढं होऊन सुद्धा त्यांना शिक्षणातल्या किंवा या सिस्टीममधल्या उणीवा जाणवत होत्या की ही काहीतरी वेगळं करायला हवंय, जे आहे हे पुरेसं नाहीये. मग त्यांनी एकदा काय केलं, सरळ त्यांना जे वाटलं त्या सगळ्या उणीवा लिहून काढल्या आणि तिथल्या त्यावेळेचे पंतप्रधान थेट राजीव गांधींना पत्र लिहून टाकले की ह्या गोष्टी चुकतायत आणि हे असं व्हायला हवंय. त्यांचं ते पत्र इतकं जेन्युइन होतं, त्यातले मुद्दे इतके योग्य होते की राजीव गांधींनी त्या पत्राची दखल घेतली. आपल्या सेक्रेटरींच्या हातात ते पत्र दिलं. डॉक्टर माधव चव्हाण यांना दिल्लीला बोलवून घेतलं आणि त्यांच्याशी त्या संदर्भात चर्चा केल्या. त्यांच्या काही सजेशन्स मान्य केल्या. त्यानंतर शिक्षण संस्थेमध्ये त्या स्वीकारल्याही गेल्या. इतकंच नाही तर 2004 ते 2008 या ह्याच्यात राष्ट्रीय सल्लागार समितीचे ते सदस्य म्हणून त्यांना नेमलं, ज्याच्या सोनिया गांधी ह्या अध्यक्ष होत्या. आणि त्यानंतर भारत सरकारच्या सर्व शिक्षण अभियान मोहिमेच्या गव्हर्निंग काउन्सिलचेही ते कित्येक दिवस सदस्य राहिलेले आहेत. आता हे सगळं करत असताना सुद्धा काहीतरी अधिक केलं पाहिजे हे सतत त्यांना जाणवत होतं. त्यासाठी ते प्रयत्नशील होते की शासन करतंय, पण ह्या शासकीय यंत्रणेच्या बरोबर त्यांना मदत करायला किंवा त्यांच्याशी समांतर अशी आणखीन एक यंत्रणा पाहिजे की जी ह्या शिक्षणासाठी काम करते आहे, जी समाजातल्या लहानात लहान घटकांपर्यंत पोचून शिक्षण देईल. यासाठी ते प्रयत्न करत होते. आणि त्यांनी त्यांच्या ज्या काही संकल्पना होत्या त्यानुसार त्यांना युनिसेफ आणि ICICIचं आर्थिक मदतही मिळवली त्यांनी. आणि प्रथम ही संस्था 1995 साली प्रस्थापित केली. ते त्याचे सहसंपादक संस्थापक होते फरीदा लांबे यांच्याबरोबर त्यांनी प्रथम ही संस्था स्थापन केली. शिक्षण प्रथम
सगळ्या आयुष्यातल्या बाकीच्या प्रायोरिटीजपेक्षा शिक्षण हे मिळालंच पाहिजे, ह्याच्यावर त्यांचं हे मुख्य उद्दिष्ट होतं. आणि हे शिक्षण म्हणजे दर्जेदार शिक्षण, स्वस्तात शिक्षण आणि समाजातल्या लहानात लहान घटकांपर्यंत ते पोचलंच पाहिजे. सगळ्या लहान मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात घेतलं पाहिजे, अशा विशिष्ट उद्दिष्टाने त्यांनी हे प्रथम संस्था सुरू केली. सुरू केल्यानंतर त्याच्या सरांच्या कामाचा झपाटा इतका मोठा होता की खूप लवकर ही संस्था प्रचंड विस्तारली. भारताच्या कित्येक राज्यांमध्ये तिचा विस्तार झाला. त्या ज्या मुंबईच्या झोपडपट्टीमध्ये काम करत होते तिथे जवळजवळ 4000 केंद्र प्रथमची स्थापन झाली आणि तिथे हे काम सुरू झालं. हे काम इतकं मोठं होतं की परदेशातून म्हणजे आपल्या देशातून मोठे मोठे उद्योगपती म्हणजे मुकेश अंबानी, मित्तल यांसारख्या लोकांनी सुद्धा लगेच त्यांच्या लक्षात आले की हे काहीतरी वेगळं आणि खूप आवश्यक काम आहे. सगळ्यांनी त्यांच्यासाठी मदतीचे हात पुढे केले. ही नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे, NGO आहे, तर सगळ्यांनी मदत केली आणि संस्थेचं काम भराभर विस्तारत गेलं. ते प्रादेशिकही विस्तार होता, क्वालिटेटिव्हही विस्तार होता की जिथे मग त्यांनी हळूहळू व्यवसाय शिक्षण, कौशल्य शिक्षण अशा सगळ्या गोष्टी घेऊन त्याचं ते काम जोमाने सुरू झालं. या कामाला आंतरराष्ट्रीय लेव्हलवर सुद्धा रेकग्निशन किंवा मान्यता मिळाली. 2010 साली क्लेरमॉन मॅकेना कॉलेजने क्रेव्हिस लीडरशिप पुरस्कारासाठी प्रथमची निवड केली. त्यानंतर 2011 साली ऑक्सफर्ड इथे स्कोल पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं आणि या स्कोल पुरस्काराबरोबर घसघशीत असं आर्थिक सुद्धा अनुदान त्यांना मिळालं. 2012 मध्ये शैक्षणिक क्षेत्रातली अत्यंत प्रतिष्ठित, अतिशय प्रतिष्ठित अशा वाईज पुरस्काराने डॉक्टर माधव चव्हाण यांना सन्मानित करण्यात आलं. हा पुरस्कार शैक्षणिक क्षेत्रात अक्षरशः नोबेल पुरस्काराच्या तोडीचा पुरस्कार मानला जातो. त्यानंतर 2013ला प्रथम संस्थेला टाइम्स ऑफ इंडियातर्फे सोशल इम्पॅक्ट अवॉर्डही देण्यात आलं. म्हणजे जागतिक लेव्हलवर सगळीकडे प्रथमला मान्यता मिळाली, प्रथमची दखल व्यवस्थित घेतली गेलेली आहे. तर असे हे मोठे शिक्षण तज्ज्ञ. ते याच्या व्यतिरिक्त लेखक पण आहेत. संभव नावाची कादंबरी त्यांनी लिहिलेली आहे. त्यांच्या चळवळीसाठी आवश्यक असलेली वेगळी वेगळी गाणी ते लिहितात. एक गाणं तर पुस्तकांमध्ये, मला वाटतं क्रमिक पुस्तकांमध्ये सुद्धा समाविष्ट झालेलं आहे. तर अशी गीतं लिहितात आणि ते गाणी छान म्हणतात, हेही मला माहिती आहे. तर असे हे जागतिक कीर्तीचे शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर माधव चव्हाण आपल्याकडे आज आलेले आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी त्यांचे शिक्षण विषयक विचार आमच्या पुढे मांडावेत. मला जेव्हा सांगितलं गेलं की अनघा भडभडे, ज्यांना मी लहानपणी उषा सरदेसाई म्हणून ओळखायचो, त्या माझी ओळख करून देणार आहेत, त्या मला धडकी भरली. कारण आम्ही 8वीपासून ते 11वीपर्यंत, त्यावेळेला SSC 11वीला होती, 8वीपासून ते 11वीपर्यंत आम्ही एका वर्गात होतो. एका वर्गात म्हणजे एकाच वर्गात, इयत्तेत नव्हे, एकाच वर्गात. आणि त्यामुळे आमच्या सगळ्या टिवल्या पावल्या चालायच्या. आणि त्यावेळेला ह्या सिरियस अभ्यास करणारे लोक यांचं काय चालायचं, तेव्हा म्हटलं यांनी जर माझी पोलखोल केली तर काय खरं नाही. पण त्यांनी माझा माननीय म्हणून उल्लेख केला, बरं वाटलं. शिक्षण तज्ज्ञ म्हणायला फार छान वाटलं. मी किती अकम्प्लिश्ड आहे ते सांगितलं, त्यांनी बरं वाटलं. पण माझे बाकीच्या कर्तृत्वाला काही हात लावला नाही, बरं झालं. कारण अभ्यासामध्ये पुढचा नंबर यावा अशी काय मला उर्दूत ख्वाहिश म्हणतात, अशी आम्हाला कधी लागलीच नाही की पुढे नंबर यायला पाहिजे, काय ते शिकायला पाहिजे. आणि ते कायम चालू राहिलं. माझं BSc MSc होईपर्यंत चालू राहिलं. आणि आता शिक्षण तज्ज्ञ झालो आहे, कमाल आहे का नाही? खरं मी शिक्षण तज्ज्ञ नाही, म्हणजे हे मी
काहीतरी काय म्हणतात त्याला खोटा आव आणून म्हणत नाही. माझा शिक्षणाच्या जे काही थिअरीज आहेत त्याचा तसा सखोल अभ्यास नाही. मला काही गोष्टी माहिती आहेत, त्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी माहिती आहेत, पण शिक्षणाची क्रिया याच्याबद्दलचा माझा अभ्यास जवळजवळ नाही आहे. त्यामुळे मी शिक्षण तज्ज्ञ, मी एकेकाळी मी केमिस्ट्रीतला तज्ज्ञ म्हटलं असतं तर झालं असतं, कारण माझी PhD झालेली आहे, पोस्ट डॉक्टरल फेलोशिप झालेली आहे. शिक्षण तज्ज्ञ तुम्ही मला सामाजिक कार्यकर्ता म्हणा चालेल. इंग्रजीमध्ये हल्ली जो प्रचलित शब्द आहे आणि त्याच्याबद्दल थोडं मला बोलायचं आहे, सोशल ऑन्ट्रप्रिनर. सामाजिक ऑन्ट्रप्रिनरला काय म्हणायचं? उद्योजक. सामाजिक उद्योजक म्हणजे उद्योग करणारा. तुम्ही म्हणताना पोरं उद्योग करतात त्यातला उद्योजक करणारा, सामाजिक उद्योजक करणारा असं माझा उल्लेख केला तर चालेल. कारण मी 1986 साली भारतात आलो, त्यानंतर शैक्षणिक उद्योग केले. शैक्षणिक उद्योजक म्हणून माझं जे म्हणतोय की सोशल ऑन्ट्रप्रिनर किंवा एज्युकेशनल ऑन्ट्रप्रिनर मी झालो. प्रयोग करायचे निरनिळ्या प्रकारचे. हा काय प्रश्न आहे, तो काय प्रश्न आहे, ह्याच्याकरता काय करावं, त्याच्याकरता काय करावं. आणि गंमत अशी की ते करताना मला शैक्षणिक तत्वज्ञान किंवा शैक्षणिक थिअरीज त्याचा काही मला माहिती नसल्या कारणाने मला कुठलीच आडकाठी नव्हती. हे असं करायचं नाही कारण थिअरीत बसत नाही, असं कधीच झालं नाही. असं का नाही करायचं, असं केल्यानंतर पोरगं जर शिकत असेल तर का नाही करायचं, शिकवा, असं माझं त्यावेळेला त्याच्याबद्दल आर्ग्युमेंट असायचं. आणि त्यामुळे खूप माझ्यावर टीका पण झाली की काय माहीत नाही, मागचं नाही पुढचं नाही, हे आपले सांगतात. असं काय मुलांना 40 दिवसात वाचता येतं का? आता आम्ही करून दाखवत होतो, हजारांनी मुलांना करून दाखवत होतो की मुलांना वाचू शकते. ज्यांना आज वाचता येत नाही त्यांना 30, 40, 50 दिवसामध्ये वाचता येऊ शकतं, हे असं दाखवत होतो आम्ही. तेव्हा ह्याला मी म्हणेन शैक्षणिक उद्योजक म्हणा, शिक्षण तज्ज्ञ असं मी माझा स्वतःचा उल्लेख करणार नाही, हे मी अगदी गंभीरपणे म्हणतोय. पण प्रघात असा आहे की शिक्षण तज्ज्ञ म्हणायचं. त्यामुळे तुम्ही मला शिक्षण तज्ज्ञ म्हटलं आणि त्यातून अनघाताईंनी म्हटलं, त्यामुळे मला बरं वाटलं. आज काय बोलावं, कशाबद्दल बोलावं, आता श्रीकांत कुलकर्णींचा आणि माझा संवाद चालला असताना मी म्हटलं बोलण्यासारखं खूप असतं. आत्ताच आम्ही भडभडेंच्या घरी बसलो होतो तेव्हा प्रश्नोत्तरं चालली होती आणि माझं बोलणंच थांबेना. मलाही कळत होतं की आता बोलणं थांबवायला पाहिजे, समोरच्यांना कंटाळा आलाय. तेव्हा असं होणंही शक्यता आहे की मी जरा जास्तच बोलेन. जास्त बोलायला लागलं की टाळ्या वाजवायला सुरुवात करा म्हणजे भाषण बंद होईल. तर शिक्षण काल, आज व उद्या असा काहीतरी विषय दिलेला आहे. चांगला विषय आहे. काल म्हणजे कधी काल, किती लांब मागे जायचं. मी असा विचार करतो की आणि फार नाही, आपल्याकडे 100 वर्ष मागे जा, थोडं पण त्याच्या मागे तो 100च्या ऐवजी 200 वर्ष मागे जा आणि कल्पना करा की गावामध्ये कुठलं गाव आहे त्याच्यावर अवलंबून आहे मुलं काय शिकवते. 300 वर्ष मागे जा, 400 वर्ष मागे जा, शिवाजी महाराजांच्या काळात जा आणि विचार करा मुलं काय आणि कशी शिकत होती का नव्हती, असा प्रश्न विचारला पाहिजे. आता हा सोशल उद्योजकाचा असा डोक्यात येणारा प्रश्न आहे. त्यावेळेला मुलं काय करत होती, मग आता काय झालं, त्यावेळेला शाळा नव्हत्या का? आता शाळा आहेत, मग त्यावेळेला कोणी शिकवत नव्हतं. तुम्ही म्हणाल ते काय, मुलं बाप आपल्या पोरांना शिकवत होता, आई आपल्या मुलींना शिकवत होती, पण ह्याच्याबद्दल निश्चिती नाहीये. लोहाराचा मुलगा लोहार होणार, सुताराचा मुलगा सुतार होणार, हे आपण वाईट अर्थाने काय कळायला बोलतो, काय काय नाही बरेच वेळा तसंच बोलतो की असं कशाला पाहिजे. पण खरं समाज त्याच्याकडे असलेलं ज्ञान आणि त्याच्याकडे असलेले कौशल्य पुढच्या पिढीला देत होते आणि आपण जीवन कसं जगावं याचं काही ना काही प्रकारे, ज्याला इंग्रजीमध्ये इन्फॉर्मल म्हणतात, त्या पद्धतीने समाज आपल्या मुलांना वाढवत होता, त्यांचं संगोपन करत होता. शाळा बसली होती का नाही, क ख ग चाललं होतं का नाही, लिहायला शिकवत होते की नाही, वादाचा मुद्दा आहे. खरोखर शिकवत होते का नाही. आणि आपल्यामध्ये पुन्हा ते मग जाती आणि धर्म हे सगळं सुरू झालं की गडबड होते. पण मुळात असं आहे
की समाज आपल्या मुलाचं संगोपन कायमच करत आलेलं आहे, करतोच. जनावरांना सुद्धा पिल्लं होतात तेव्हा त्याचं ते संगोपन करतात. माणसं कशी नाही करणार? माणसाचा समाज इतकी 1000 वर्षाचा समाज वाढत चाललेला आहे आणि त्या समाजातून वाढत वाढत ज्ञान कौशल्य पुढे पुढे गेलेली आहे, तर ते संगोपन चाललं असेल. मी सारखा सारखा संगोपन हा शब्द वापरतोय. एज्युकेशन या शब्दाचा अर्थ काय तुम्हाला लागतो? हा परदेशातून आला, उघड आहे, आपल्याकडचा नाही आहे. आपण शिक्षण त्याला नाव दिलं. आता शिक्षण कुठून शब्द आला? काय संस्कृत पंडित कोण असतील तर सांगा मला, कुठून आला मला माहित नाही. पण एज्युकेशन या शब्दाचं मूळ असं माझी समजूत आहे. गुगल करून तुम्ही बघू शकता, विकिपीडियामध्ये बघू शकता. खरं का खोटं मला नेमकं आठवत नाही, पण माझा समज असा आहे की एज्युकेशन या शब्दाचं मूळ लॅटिन शब्द ज्याचा अर्थ अपब्रिंगिंग होतो, म्हणजे संगोपन. एज्युकेशन इज अपब्रिंगिंग, नथिंग एल्स. त्याचा विचार करा. हा शब्द आला आणि तो संगोपन गेलं विसरून आणि त्याचं नाव आपण दिलं शिक्षण. शिक्षण विसरून गेलं आणि त्याचं नाव झालं शाळा. शाळा माहित आहे का नाही कोणास ठाऊक, पण त्याच्यातून परीक्षा आली आणि मग घोकंपट्टी. आणि हे सगळं करता करता मूळ जे संगोपन आहे ते राहिलं बाजूला. आणि 2 वर्षापूर्वी कोविड आला आणि मग काय झालं? शाळा नावाचा शब्द बंद झाला. घरामध्ये पोरं, त्रास डोक्याला, संगोपन करायला लागलं सगळ्यांना. विचार करा, मी आपलं गंमत म्हणून बोलतो असं वाटेल, पण प्रत्यक्षात असं झालं की मुलं घरात आहेत, घराच्या बाहेर जाऊ शकत नाहीत म्हटल्यानंतर विविध प्रकारचे प्रश्न तयार व्हायला लागले. एक किस्सा सांगतो. 10-12 वर्षापूर्वी हे सगळे विचार माझ्या डोक्यात त्यावेळेला यायला सुरुवात झाली होती. इंटेल कंपनीच्या एक्झिक्युटिव्हचा एक कॉन्फरन्स होती. ते मला सांगितलं की तुम्ही बोलायला आहे, विद्वत्तापूर्ण शिक्षण तज्ज्ञ वगैरे अशा पद्धतीने. आणि तिथे मी उभा राहिलो आणि असेच सगळे तुमच्यासारखे लोक बसले होते. आणि त्यानं विचारलं की तुम्ही मुलांना शाळेत पाठवता? सगळ्यांनी हात वर केला, हो शाळेत पाठवतात. नाहीतर काय, ते सगळे उच्च विद्या विभूषित लोक होते. मग म्हटलं का पाठवता? ते म्हटलं की लोकांचे चेहरे बघून वाटायला लागलं की वक्त्याला काही येड लागलं की असला काय प्रश्न विचारत असतो, का पाठवता म्हणजे काय. नाही म्हटलं तरी उत्तर द्या ना, का पाठवता. मग पहिल्यांदा सगळ्या स्त्रिया बोलल्या. पुरुषांना काय असतं, त्यांचा एक आदर, त्यांना मान राखायचा असतो म्हणून ते बोलत नाहीत, कारण बोललो आणि भलतंच काहीतरी निघालं तर कसं व्हायचं म्हणून. पण स्त्रिया बिचाऱ्या बोलतात. स्त्रियांनी सांगितलं पोरगं चांगलं व्हावं, मोठं व्हावं, त्या संस्कार व्हावेत, अमुक तमुक असे चांगले सांगितले. ह्युमन व्हॅल्यूज त्याला कळाव्यात वगैरे वगैरे. मग हळूहळू पुरुष बोलायला लागले. त्याला नोकरी धंदा मिळायला पाहिजे, त्याला कुटुंब सांभाळता आलं पाहिजे वगैरे. हे सर्व पुरुषी प्रकारचे गुण त्यांनी सांगायला सुरुवात केली. थोड्या वेळाने म्हटलं बस करा. म्हटलं थापा मारताय तुम्ही. पोरं 8 तास घरात नकोत म्हणून शाळेत पाठवतो तुम्ही. ते म्हणाले असं कसं? म्हटलं मी विचार करा, तुम्ही जर शाळेमध्ये त्यांना 8 तास पाठवता का 6 तास पाठवता का काय आहे, आणि एअर कंडिशन शाळेमध्ये सुद्धा पाठवता, आणि त्यानंतर ट्युशनला का पाठवता हो? खरंय. मध्यम वर्ग, त्याच्या वरचा मध्यम वर्ग शिकवायचं तर शिकवतो, त्याच्या पलीकडे जाऊन तो ट्युशनला पाठवतो. आणि पोरं म्हणजे चाइल्ड लेबर परवडलं अशी पोरांची स्थिती होते. आता हे खरं का खोटं तुम्ही सांगा. माझी पोरं शाळेत गेलेल्या बरीच वर्ष झाली आणि त्यांनी कधीच अभ्यास केला नाही, माझ्यासारखीच होती ती. पण हे काही चांगली गोष्ट आहे असं मी म्हणत नाही. अभ्यास केला नाही केला असं नाही, शाळेचा अभ्यास नाही केला म्हणूया आपण. तर हे जे आहे हा सिरियस विचार आहे. शाळा जेव्हा तयार झाली ती कशासाठी तयार झाली? ज्या आत्ताची जी आपण शाळा म्हणतो, ही शाळा केव्हा तयार झाली? 200-250 वर्षापूर्वी शाळा त्याची जी कल्पना संकल्पना आत्ताची जी शाळा आहे ती म्हणजे आपल्याकडे काय त्याला म्हणतात, गुरुकुल पद्धती होती वगैरे, हे सगळं खरं. आपल्याकडे गावामध्ये मुलांना शिकवलं जात नव्हतं असं नाही. काय शिकवलं जात होतं ती वेगळी प्रश्न आहे अगदी. तेव्हा संगोपन जे होतं तिथून सुरुवात झाली. पण कुठेतरी मध्ये एका काळात
युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये पहिल्यांदा शाळा नावाच्या गोष्टीला सुरुवात झाली शिक्षणाची, आणि त्यावेळेला जागतिक लिटरसी, साक्षरतेचं प्रमाण हे फार तर 2-4% आसपास असेल. भारतामध्ये ते 1% होतं, 1%. 1901च्या सेन्ससनुसार भारताची साक्षरता 6% होती, आणि त्यामध्ये बहुतेक जे साक्षर होते ते पुरुष होते, स्त्रिया नव्हत्याच. पण ही जनगणना ब्रिटिश सरकारने केली होती, आणि साक्षरतेचं जे काही माप होतं ते तुम्ही शाळेत गेला होता का नाही वगैरे अशा तऱ्हे, ते अजूनही तसंच आहे. ते तर शाळा जेव्हा जन्माला आली तेव्हा ती का जन्माला आली? निरनिराळ्या पद्धतीने तिचा जन्म झालेला आपल्याला दिसतो. पहिल्यांदा बायबल वाचावं म्हणून शाळा सुरू झालेली दिसते, धर्माचा. हे आपल्याकडे नाही, जर्मनीमध्ये. आणि बायबल छापलेलं होतं वाचायला द्या, तिथपासून सुरू झालं. आपल्याकडे सुद्धा, आपल्याकडे बायबल नाही पण आपल्याकडे धर्मग्रंथ वाचायला लोकांना मुलांना दिलेले आहेत, पण त्याच्याकरता शाळा आपल्याकडे नाही सुरू झाल्या. मग या शाळा शिकवणारा कोण होता? तर तो ह्या सगळ्या कुठल्या 1-2% असणार ना, कुठे असला तर माणूस. आणि गावात जर बघितलं थोडंसं, आपण ते चर्च आणि बायबल सोडूया, आपण भारतामध्ये जर शाळा काढायची असेल तर शाळा शिकवणारा गुरुजी, ज्यातला वंदनीय म्हणायचं सगळ्यांनी, हे गुरुजी हे गावातले एकमेव साक्षर गृहस्थ असण्याची शक्यता आहे. म्हणजे आजूबाजूला जे काही समाज आहे तो काही शिकवत असेल, तो संगोपनाचं काम चाललेलं आहे. कोळी जर असतील तर आपल्या पोरांना मच्छीमारी शिकवत असतील, काय जे काय चाललं असेल ते आपली कौशल्य मुलांना सांगतायत, शिकवतायत असं दिसतंय. शाहीर असेल तर पोवाडे गायला शिकवत असेल, गाण्याला शिकवत असेल, वाद्य असतील तर वाजवायला शिकवत असेल आपल्या मुलांना. काहीतरी चाललेलं आहे, आणि हे सगळं हळूहळू बाजूला पडायला लागलं. आणि शेवटी कशाची जागा घेतली की शिक्षण म्हणजे काय, म्हणजे जे पुस्तकात दिलेलं आहे ते ज्ञान, आणि ते ज्ञान तुम्ही घेणं म्हणजे शिक्षण. ही त्याची व्याख्या झालेली आहे. विचार करायचा. थोडं मी सोपं करून सांगतोय त्याच्यामुळे जरा अंगावर येईल, पण खरं तसं झालेलं आहे असं मला वाटतं. मग बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या शिक्षण नाहीत. सचिन तेंडुलकर 12वी पास झालाय का नाही याचा प्रश्न येत नाही. काय येतो? तो जर 12वी पास नाही तर शिक्षण झालेलं नाही. काय म्हणताय तुम्ही? सगळे जे आता क्रिकेटर झालेले आहेत, आम्हाला लहानपणी दम बसायचा, कसले काय बॅट घेऊन खेळायला जाता, काय पोट भरणार आहे काय त्याच्यानी? आता सगळे मिलियनर्सच व्हायला लागले, कोट्याधीश. IPL ला ट्रेडिंग चालतं, त्याला बघवत डोळे फिरायला लागतात. काय चाललंय? तो प्रश्न नाही. मुद्दा असा की शिक्षण म्हणजे काय याची एक व्याख्या अत्यंत नॅरो होत गेली, आणि त्याला येऊन आपण थडकलो. आणि बाकी सर्व गोष्टी ज्या आहेत त्या शिक्षण नव्हेत. आणि मग आता आम्ही जेव्हा काम करतो शाळेमध्ये मुलांना घालण्या पाठवण्याचं वगैरे, तेव्हा गावागावातले पालक म्हणतात अहो काय आता, हे सुद्धा बरेच पालक, हे आता काय म्हणतो म्हणजे आता मी 2023 मध्ये म्हणून उपयोग नाही, 20 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो. लोक म्हणायचे काय तुम्ही शाळा करून घेतली, पोरं शाळेत जातात आणि बापाला बाप म्हणत नाहीत, शेतीकडे बघायला तयार नाहीत, मातीला हात घालायला तयार नाहीत. आणि खरंय. आणि आता आम्ही म्हणतो की श्रमाला प्रतिष्ठा पाहिजे. हा, श्रमाला प्रतिष्ठा पाहिजे, पण श्रम करायचेच नाहीत. कारण श्रम करणं म्हणजे काय झालं, म्हणजे शारीरिक श्रम करणं ही गोष्ट चांगली नाही. चांगलं काय? शाळेत जाऊन मार्क कमावणं, आणि मार्क कमावून व्हाईट कॉलर नोकरी करणं हे चांगलं, आणि ते म्हणजे शिक्षण. असं जर सर्धोपट मी जर त्याचा सारांश काढला तर तुम्हाला काय वाटतं? म्हणजे काल आणि आज आता ते व्याख्येला धरून मला थोडंसं भाषण करायला पाहिजे की व्याख्यानाची जी काय विषय दिलाय तो म्हणजे संगोपनाकडून अत्यंत नॅरो अशा व्याख्येकडे आपण येतो. संगोपन म्हणजे सर्वसाधारण संगोपन. आता त्यावेळेला तुम्ही म्हणाल त्यांना वाचता येत नव्हतं, सगळं ज्ञान समजत नव्हतं. हे खरं आहे, मान्य आहे. आणि ती प्रगतीचा तो मार्ग आहे, तो असा वेडावाकडा असतो. तो हा एकदा त्याला वळण लागले संगोपनाकडून नॅरो शिक्षणाकडे. आणि आता आपण अशा ठिकाणी येऊन पोचलो आहोत की आता इथून हे
विकसित होणार का नाही, हे वाढणार, व्यापक होणार का नाही, विकसित नाही व्यापक होणार का नाही, मी मराठी शब्द आठवून बोलण्याचा प्रयत्न करतोय, की जे नॅरो झालेलं आहे, संकुचित झालेलं आहे, शिक्षणाची व्याख्या आणि त्याचा जो व्यवहार आहे तो जो संकुचित झालेला आहे, त्याच्याऐवजी तो अधिक व्यापक जर व्हायचा असेल तर काय होणार आहे आणि कसं करता येईल. आपण आज जर विचार केला की शिक्षण बदललं पाहिजे, शिक्षणात इंग्रजीमध्ये रिफॉर्म, मराठीमध्ये काय म्हणतात, सुधारणा ना, शैक्षणिक सुधारणा झाल्या पाहिजेत. तर सुधारणा म्हणजे कशा करायच्या, आता काही करायला लागलात तर ती मला आता विचारलं तुम्ही काय सरधोपट मी असं सांगतो की शिक्षणात सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे, सगळ्यात मोठा जो अडसर शिक्षणात आहे, हसू नका, तो शाळा हा आहे. शाळा म्हणजे काय, शाळा हा अडसर आहे म्हणजे काय, त्याच्यामुळे अडचणी अनेक तयार होतात. आज शाळेचं टाइम टेबल, शाळा म्हणजे काय काय मला सांगा. शाळा म्हणजे बिल्डिंग आहे, म्हणजे तुम्हाला जर शिकायचं असेल तर त्या बिल्डिंगमध्ये तुम्हाला प्रवेश घ्यायला पाहिजे. मग बिल्डिंग निरनिराळ्या प्रकारच्या आहेत, जिल्हा परिषदेच्या आहेत, ग्रामपंचायतीच्या आहेत, म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या आहेत, खाजगी आहेत, एअर कंडिशन्ड आहेत, संगमरवरी आहेत, आणि ह्यातनं कुठल्या त्या शाळेत तुम्ही जाणार आहे ते ठरणार आहे आणि त्याच्यातून तुमचं मग पुढे तुमची शाळा, तुमचं शिक्षण ठरणार आहे. हे आपणच तयार केलेलं आहे. हा अडसर आहे, काही मुलं इकडे काही मुलं तिकडे. बरं, दुसरा अडसर काय आहे की हे सगळं झालं की त्यानंतर त्याच्या जागी करिक्युलम, अभ्यासक्रम. आता जी एज्युकेशन रिफॉर्म जे सुचवलेले आहेत न्यू एज्युकेशन पॉलिसीनी, त्याच्यामध्ये बऱ्याच प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे. असं कोणी म्हणत नाही की एका फटक्यामध्ये सगळं होणार आहे, पण दिशा ठीक आहे की असं करून बघूया, तसं करून बघूया. तर हा जो नवीन उपक्रम चाललेला आहे की आपण सुधारणा करूया, शैक्षणिक करिक्युलममध्ये, अभ्यासक्रमामध्ये सुधारणा करूया, ह्यात मला असं वाटतं की आता 12वी तुम्हाला आर्ट्स आणि कॉमर्स याचे काही तुम्ही कुठलेही विषय घेऊ शकतात असं लोक सांगतायत. एखाद्या वेळेस त्याचा प्रयोग करून आपल्याला बघायला लागेल की ते जमतंय का नाही, चांगलं होईल एखाद्या वेळेस. पण प्रश्न असा आहे की हे तुम्ही कशा करता शिकतात. जे काही विषय शिकायचे, जे काही अभ्यासक्रम शिकायचा, डिग्री घ्यायची, डिप्लोमा घ्यायचे, हे कशा करता आपण घ्यायची असा मी जर प्रश्न विचारला तर मला विचार करता करता असं जाणवलं की असं मध्यंतरीचा काळ गेला आणि तुमच्यापैकी जी वयोगट दिसतोय मला, यातल्या बऱ्याच लोकांना आठवत असेल की जॉब ओरिएंटेड एज्युकेशन असं सगळीकडे बोललं जात होतं, नोकरी आणि अजूनही लोकांच्या डोक्यात असतं नाही का शिकायचं, नोकरी चांगली मिळाली पाहिजे. चांगली नोकरी म्हणजे काय म्हणून उत्तर द्यायचे, चांगली नोकरी म्हणजे काय, चांगला पगार पाहिजे, जास्त काम नसेल तर बरं नाही का, सुट्ट्या वगैरे असायला पाहिजेत पुरेशा. चांगली नोकरी म्हणजे चांगल्या कंपनीत नोकरी, बरोबर ना, चांगल्या कंपनीत नोकरी. आमचे एक ओळखीचे आजीबाई आहेत, त्यांनी नंदन निलेकणी नाव माहिती आहे तुम्हाला, इन्फोसिसचा आता CEO चेअरमन आहे, त्याचं नाव मोठं आहे. त्याला एकदा सुचवलं, त्याला विचारलं, त्या 90 वर्षाच्या होत्या त्यावेळी, त्याने विचारलं तू काय करतोस. नंदन निलेकणीला काही उत्तर देता येईना. त्यावेळेला तो आधारचं स्ट्रक्चर तयार करत होता. तर नंदन निलेकणी नाव परिचयाचं नाही, त्यामुळे माझी गोची झाली थोडी. तर त्याला म्हणाला मी आधारावर काम करतोय, पण ते काही त्यांना समजलं नाही आजीबाईंना. म्हणाला मी सरकारी नोकरीत आहे. म्हणाले सरकारी नोकरी करू नकोस, प्रायव्हेट कंपनीत लाग, असं या अब्जा देशाला आमच्या आजीबाईंनी सुचवलं. थोडक्यात काय की चांगल्या कंपनीत नोकरी पाहिजे, म्हणजे खाजगी कंपनी, आणि त्या कंपनी जर नावाजलेली असेल तर आणखीन चांगलं. आता तुमच्या डोक्यात हे कोणी घातलं की चांगल्या कंपनीत नोकरी झाली की तुम्ही कोणतरी श्रेष्ठ होता. तुम्ही कोण आहात. विषय थोडा इकडे तिकडे होतोय. तुमची ओळख काय. मी उदाहरण देतो एक. गुलजार तुम्हाला माहिती आहे. किती लोकांना गुलजार माहिती आहे, हात वर करा. बऱ्याच लोकांना, सगळ्या लोकांना माहिती आहे. गुलजारची ओळख काय आहे. शायर आहे, कवी आहे,
पण हा शायर आणि कवी व्हायच्या आधी हा काय करत होता? गॅरेजमध्ये मेकॅनिक होता. पोटा पाण्याकरता तर मेकॅनिक होत असेल, पण फावल्या वेळात शायरी लिहित असेल तर त्याची ओळख काय? शायर ही ओळख आहे त्याची का मेकॅनिक ही ओळख आहे? आणि त्याला काय त्यात लाज वाटली नाही. तो काय बेधडक जाऊन पोचला बिमल रॉयच्याकडे, त्याला कोणतरी घेऊन गेलं आणि त्यांनी सांगितलं हा चांगला लिहितो. त्यांनी गाणी लिहायला सुरुवात केली आणि मग काय ते सगळीकडे नाव झालं त्याचं. असे बरेच लोक आपल्या अवतीभोवती असतात. आज सकाळी माझ्या भाचीच्या डेंटल क्लिनिकचं उद्घाटन होतं. तिथे एक पोरगं भेटलं मला, एवढंच होतं. इलेक्ट्रिशियनचं ट्रेनिंग घेतलेलं. म्हणाला मी आता धंदा सुरू केला आहे. म्हटलं धंदा कसा सुरू केला? काय नाही म्हणे, शिकवत होतो. माझे वडील फेटा बांधण्याचा उद्योग करतात. फेटे लग्नात माझा जरी फेटा बांधून माझा फोटो काढला, मी त्याला पब्लिसिटीला वापरायला बरं म्हणून. तर तो फेटे बांधण्याच्या उद्योगामध्ये इलेक्ट्रिशियनचा तो उद्योग त्याने सुरू केला आणि म्हणाला मी आणखीन उद्योजक होणार. त्याचेच तो जो आहे ना, तो इलेक्ट्रिशियन पण नाही, फेटे बांधणारा पण नाही, तो उद्योजक आहे. उद्योग करणार आहे तो. ही त्याची ओळख आहे. तो कुठला धंदा करतो हा प्रश्न नाहीये. त्याला का मिळेल, त्याला का करावं लागतं हे सगळं? कारण घरामध्ये पैसे आणण्याची गरज आहे आणि धडपड करण्याची गरज आहे. आणि आई वडिलांनी सांगितलं बा कर, काय करायचं तू. आता ही मोकळीक सगळ्या मुलांना मिळत नाही, कारण समाज वेगळ्या पद्धतीने चालतो. आपण म्हणतो की सगळ्या शाळेमध्ये शिक्षण, हे जे आपण संकुचित पद्धतीने शिक्षणाचा उल्लेख करतो, हे शिक्षण तुम्हाला मिळालं आणि तुम्ही जर हुशार असाल, तुम्हाला जास्त मार्क मिळाले, हे सगळं झालं तर तुम्हाला नोकरी चांगली मिळेल किंवा चांगल्या कंपनीत नोकरी मिळेल. आता चांगली कंपनी म्हणजे काय? जी 12,000 लोकांना एका फटक्यात नोकरीवरून काढते ती चांगली कंपनी काय? हा हे निर्णय प्रश्न आहेत. पण धरून चालूया की ही चांगली कंपनी आहे. पण भारतासारख्या देशामध्ये ज्यांना दरमहा महिना अखेर पगार मिळतो, अशा किती लोक असे आहेत नोकरी काम करणाऱ्यामध्ये, ज्यांना महिना अखेर रोजगार, रोजचा रोजगार घेणारे नाहीत, पोटावर काय हातावर ज्यांचं पोट आहे ती माणसं नव्हेत. किती लोक असे आहेत टक्केवारीने की ज्यांना असा दर महिना अखेरीला पगार मिळतो? किती टक्केवारी आहे? जरा शोध घ्यायला पाहिजे. मी जो बघतो आकडा, त्यातून मला असं दिसतं की चला, आपल्या देशाची लोकसंख्या किती आहे? 150 कोटी, बरोबर ना? त्यातली 50 कोटी तुम्ही 65च्या वरचे माझ्यासारखे निरुपयोगी, 60च्या वरचे सिनियर सिटीजन्स, ज्यांचा सन्मान केला पाहिजे वगैरे, पण ते काही कामाचे नाहीत ते, आणि 18च्या खालचे ज्यांनी नोकरी धंदा करू नये असं म्हणतात ते, हे 50 कोटी धरा. काय थोडं इकडे तिकडे आकडेवारी होते, त्याची काही काळजी करायची नाही. 50 कोटी काढले, 100 कोटी उरले. या 100 कोटीमधले 50% लोक असे आहेत की जे भारतीय गणनेनुसार दे आर नॉट अ पार्ट ऑफ द इंडियन वर्कफोर्समध्ये नाहीत. तुम्ही काम करता का, मजुरी करता, म्हणजे आता असं मानलं जातं की जी बाई घरामध्ये स्वयंपाक पाणी झाडलोट करते ती इंडियन वर्कफोर्समधली नाही. ते खरं चुकीचं आहे, पण ती वर्कफोर्समधली नाही. मग तिला कोणी पैसे देत नाही तिच्या कामाचा, म्हणून ती इंडियन वर्कफोर्समध्ये नाही. असे किती लोक आहेत? 50%. 50% वयाने कमी किंवा निरुपयोगी, हे एका बाजूला. 50% वर्कफोर्सचा भाग नाहीत, उरले 50 कोटी. बरं, 50 कोटीमध्ये ज्यांना महिन्याला पगार मिळतो असे लोक किती? असे 20 कोटीच्या आसपास. म्हणजे एकूण लोकसंख्येच्या किती लोक असा पगार घेणारे आहेत? 20 कोटी म्हणतोय मी, एखाद्याच 10 कोटी असण्याची शक्यता आहे. म्हणजे तुम्ही कितीही मुलांना चांगलं शिकवा, या संकुचित व्याख्येतून कितीही शिकवा, असं आहे की ही मुलं, या मुलांचं काय शिक्षण हे त्यांना चांगल्या नोकरीकडे घेऊन जाणार नाही. ज्याला तुम्ही हे मी आकडेवारीचा खेळ वाटेल, पण हा मला खेळ खरोखरी समोर दिसतो की हा असा आहे आणि हे मुलांना सुद्धा समजतं.
जर मुलांना आज विचारलं, शाळेतल्या मुलांना, जिल्हा परिषद शाळेच्या मुलांना, की तुझ्या आजूबाजूला लोक काय करतात बाबा, तुला काय व्हावं असं वाटतं, आता कोणतरी मला सांगत होतं, मला वाटतं आमच्या स्नेहल कुलकर्णी सांगत होते, 90% मुलं म्हणतात, आणि आमच्याकडे डेटा आहे तसा, की बहुतेक मुलं काय म्हणतात, मला शिक्षक व्हायचे, नाही तर सैनिक व्हायचे, नाही तर पोलीस व्हायचे, चोर व्हायचे, कोणी म्हणत नाही सुदैवानी. पण असे निर्णयी लोक, त्यांच्या समोर जी उदाहरणं आहेत त्याच्यानुसार ते म्हणतात की मला हे व्हायचंय. पण प्रत्यक्षात किती लोक होऊ शकतात असं? हा जो ही जी आकडेवारी आहे ही 9-10% आसपास आहे सगळ्या पगारदार नोकरदार लोकांच्या मध्ये. मग त्या मृगजळाच्या मागे धावायचं का? ते करण्याकरता मुलांना भाग पाडायचं का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. गणित शिकायला पाहिजे का नाही? काय उत्तर आहे सभागृहाचं? गणित शिकायला पाहिजे का नाही? किती शिकायला पाहिजे? ऑल्जेब्रा, कोऑर्डिनेट, जॉमेट्री सगळं शिकायला पाहिजे. म्हणजे काय त्याला अर्थ आहे का? कशा करता माझा धाप लावायची मला? तुम्ही म्हणाले तर प्रत्येकाने मॅरेथॉन धावायला पाहिजे, गरज आहे का? म्हणजे त्याला काही लिमिट राहिलेलं नाही. आम्ही याला आमच्या प्रथम संस्थेमध्ये याला ओव्हर ॲम्बिशियस करिक्युलम म्हणतो, की किती शिकायला पाहिजे याला काही प्रमाणच नाही. आणि शिकत किती, वय वर्ष 28 झालं तर त्याचं शिकणं चालूच आहे. म्हणजे अनंत शिक्षण हे कबूल आहे, पण म्हणून सारखं युनिव्हर्सिटीमध्ये जा, दाखल व्हा, तू पण जरा काय झालं की पुढे, आणखीन पुढे, आणखीन पुढे. थोडक्यात काय की शिक्षण व्यवस्थेत आपण जे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतोय रिफॉर्म्सनी, सुधारणांनी, यात शिक्षण नाहीये. आता जर आपण विचार केला, तुम्ही जेव्हा शाळेत जाणार होता, पहिले तुम्ही शाळेत जाणार, तुम्हाला काही माहीत नव्हतं कशा करता आपण जातो, भोकांडपासून रडायचं एवढंच माहीत होतं, नाही का? आई सोडून जाणार या भीतीने रडायचं, याच्या पलीकडे पोरांना काही माहीत नसतं. आणि शाळेत गेल्यानंतर म्हणजे काय, खाऊ खाल्ला, चप्पल बाजूला ठेवलं, हे एवढंच माहीत. पण आपल्याला दिसतं कधी की हे कुठे चाललेलं आहे? आपण शाळेतल्या मुलांना सांगतो का की बा तुझं फ्युचर कुठे आहे, जरा बघ. 7वी 8वी 9वी 10वी काय, मी भूगोल शिकतोय, तुझा एन्व्हायरमेंट सायन्स शिकतोय, म्हणजे काय काय चाललंय? आता तुमच्यामध्ये इथे एक उद्योजक बसलेले आहेत, ते कचरा व्यवस्थापन करतायत. आता कचरा व्यवस्थापन हा विषय शाळेमध्ये का नाही आहे? कचरा व्यवस्थापन दूरची गोष्ट धरूया, आपल्या देशामध्ये 50% जनता, अजूनही 50%, ती एकीकडे 70% होती, आता 50% धरूया, 50% जनता शेतीवर गुजराण करते, बरोबर आहे? कुठल्या पाठ्यपुस्तकामध्ये शेती शिकवली जाते? का नाही शिकवायची? कारण ती शिक्षणाच्या संकुचित व्याख्येत नाही बसत. पण शेती ही संगोपनात बसते का नाही? कारण ह्या सगळ्या समाजातली पोरं आई बापा बरोबर काहीतरी कामं करायला शेतात जातच असतात, काहीतरी चाललेलंच असतं. पण त्याला सारखं अंडरमाइन केलं जातं की हे शिक्षण नव्हे, ह्याला कमी लेखणं हे सर्रास आणि डेलिबरेटली चालतं, वाईट आहे. आता आपण म्हणतो की याला मान द्यायला, पण मान द्यायला पाहिजे म्हणजे कसा? गंमत आहे, तुम्हाला माहिती आहे की नाही कल्पना नाही, इथे अमित ठाकर बसलेले आहेत, अमेरिकेत शिकून आलेले जुन्या काळामध्ये. आपल्याला उन्हाळ्याची सुट्टी असते, समर वेकेशन आता चालू आहे ना, का कोणी ठरवली, कुठून आली समर वेकेशन, कुठून आली, कशा करता? आपण खरं पावसाळ्यात सुट्टी घ्यायला पाहिजे ना, का नाही? उन्हाळ्यात सुट्टी का आली? समर आपल्याकडे चाललेला आहे, तो समर आहे का? समरची व्याख्या काय? विंटर जानेवारी पासून मार्च पर्यंत असतो ना विंटर, काय? आणि त्याच्यानंतर काय होतो? स्प्रिंग येतो एप्रिल पासून पुढे, आणि त्याच्यानंतर मग स्प्रिंग, 3 महिने स्प्रिंग, त्याच्यानंतर मग समर येतो, जुलै पासून पुढे समर येतो, बरोबर? आणि तेव्हा आपली समर वेकेशन नसते, आपल्या शाळा चालू होतात. मग समर वेकेशन म्हणजे काय? आमचा समर एप्रिल मे मध्ये असतो. हा तुम्ही किस काढताय, किस नाही काढत आहे. याचं कारण आहे, अमेरिकेमध्ये जुन्या काळामध्ये जेव्हा
मुलांना शेती कामं करता जायला लागायचं आपल्या कुटुंबाबरोबर, तेव्हा शाळांना सुट्टी द्यायची ते. कारण का, शेतकी कुटुंबातल्या मुलांना आपल्या आई वडिलांच्या बरोबर शेती कामाला जाता यावं म्हणून. समजण्यासारखी गोष्ट आहे. आता आपण तसं म्हणत नाही आपल्याकडची मुलं जातील शेतीवर जातील असं नाही, पण जातात ही सत्यस्थिती आहे. आम्ही सगळ्या भारतभर बघतो. जेव्हा आम्ही या काळामध्ये शैक्षणिक उपक्रम आखतो तेव्हा पोरं सांगतात नाही नाही आम्हाला आई वडिलांच्या बरोबर जायचंय, कामाला जायचं. यावेळेला नाही, एरवी सुद्धा असं चालतं की कटाई का सीजन आ गया हम नाही आ सकते, असं मुलं सर्रास सांगतात. त्या आई वडिलांच्या बरोबर जातात काम करायला. हे काय चाइल्ड लेबर म्हणायचं का? नाही नाही या मुलांनी काम नाही करता कामा, यांना शाळेत आलं पाहिजे. कशा करता शाळेत आलं पाहिजे असा आता प्रश्न माझ्यासारखा शिक्षण तज्ज्ञ विचारतो. कशा करता शाळेत आलं पाहिजे? ही शेतीमध्ये गेली आणि जर चांगलं शेती शिकली, आता चांगली शेती शिकणं शक्य आहे त्यांना. म्हणजे आई वडील शिकवतात त्याच्या पलीकडे जाऊन चालणं शक्य आहे. मला थोडा वेळ थांबायला पाहिजे, मी बराच वेळ बोललो नाही. चालू दे. नाही ते टाळ्या वाजवायला सुरुवात करतील मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे. त्यामुळे हा जो प्रश्न आहे की शाळेत का जायचं आणि शिक्षण कसं करायचं, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आता सगळीकडे तुम्हाला ऐकू येतं, आता मिरजेपर्यंत येतं की नाही मला माहीत नाही, पण मिरजेत सुद्धा सगळ्यांच्याकडे इंटरनेट आहे तेव्हा माहिती असणारच की आता टेक्नॉलॉजी इन एज्युकेशन, एडटेक हा सगळीकडे शब्द वापरला जातो. आता गंमत अशी आहे की ही टेक्नॉलॉजी म्हणजे इंटरनेट वगैरे हे जे शब्द वयाने जे मोठे लोक आहेत त्यांच्याकरता असं वेगळ्या तऱ्हेने बोलतो मी. हे सगळे जे शब्द आहेत, कुठले शब्द म्हटले मी, एडटेक वगैरे, या शब्दांचा अर्थ काय आणि ही टेक्नॉलॉजी शिक्षणाकरता वापरायची म्हणजे काय करायचं, ही संकल्पना गेल्या 10 वर्षामध्ये बदलत आलेली आहे. पहिल्यांदा असं झालं की टेक्नॉलॉजी म्हणजे सोपं करून, चांगलं गमतीदार करून, मुलांना इंटरेस्टिंग करून जर मुलांना त्यांच्यासमोर स्क्रीनवर दिलं तर ते शिकतील. माझ्या माहितीत जेवढं आहे हे उपक्रम काय फार यशस्वी झालेले नाही. कारण पोरं म्हणतात काय आम्हाला काय उल्लू समजता काय तुम्ही, हे सगळं तेच आहे शिक्षण, पुन्हा तेच गणित शिकवत आहे, बोरिंग सगळं, आणि ते जरा गमतीदार करून शिकवलं म्हणून काय आम्ही शिकू काय, असं ते पोरांचं न बोललेलं म्हणणं असतं. मला नाही शिकायचं तर कशाला तुम्ही माझ्या मागं लागताय, मला दुसरं काही करायला दिलं तर मी शिकेन, म्हणजे दुसरं मला जे शिकायचं ते मी शिकणार, असं आहे. आणि ह्या टेक्नॉलॉजीची गंमत अशी आहे की ही टेक्नॉलॉजी सगळे जे अडसर आहेत, बॅरियर्स आहेत, त्याला ओलांडून जाऊ इच्छिते. आता याची उदाहरणं मी कशी देऊ तुम्हाला. ही बॅरियर्स जर तुम्ही तशीच ठेवलीत आणि टेक्नॉलॉजी वापरू म्हटलं तर तसं होत नाही. की आज मी म्हटलं की आज आता तू 4थीत आहेस ना, तर 4थीमध्ये तुला भागाकार शिकायचा नाही, काय शिकवायचं नाही, काय ऑल्जिब्रा शिकवायचा नाही. जर मला शिकायचं असेल तर तुम्ही थांबवणारे कोण? कारण आता इंटरनेटवर बसून मी काही शिकू शकतो. परवा सलमान खान म्हणजे ते हिरो नव्हेत, हे वेगळे हिरो आहेत. खान अकॅडमी नावाची गोष्ट आहे, तुम्ही जे कोणी इंटरनेटवर बघत असेल त्यांनी घ्या. खान अकॅडमी, साल खान हा बांगलादेशी बाप आणि इंडियन आई यांचं चिरंजीव. त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून ग्लोबल टीचर करायचं ठरलं, की ग्लोबल ट्युटर. तुम्ही बस फक्त म्हणायचं की काय भानगड आहे बा, मला जरा समजावून सांग, की तो ट्युटर तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये समजावून सांगेल. आश्चर्यकारक आहे ना. पण काय आहे तो ग्लोबल ट्युटरच आहे. तुम्ही कुठल्या शाळेत जाता याच्याशी त्याला काहीही संबंध नाही. तो त्याला जे ज्ञान अवगत आहे, त्याला जे ज्ञान मिळते ते वापरून तो तुम्हाला सांगणार आहे की याचा अर्थ काय. आता मी वर दाखवत होतो की कुठलंही लिहिलेलं काही असेल, मराठी टेक्स्ट वगैरे असेल तर मशीन वाचून तुम्हाला वाचून दाखवू शकेल, दाखवतो इथलं इथेच वगैरे वगैरे. मुद्दा असा आहे की त्याला अडसर नाही आता, आणि अडसर नाही ह्या टेक्नॉलॉजीला, या तंत्रज्ञानाला अडसर नाही. पण आपली जी शिक्षण व्यवस्था आहे ती सगळ्या ठिकाणी तिला अडसर आहे.
ॲडमिशन घेताना अडसर, नाही का, या शाळेत येऊ शकतात, त्या शाळेत येऊ शकत नाही, ते मॉन्टेसे किंडरगार्टनचं तुमचं काय झालं, हे ते झालं, फी भरली का नाही, वगैरे वगैरे. 10वी पास झाला का, किती मार्क मिळाले, मग ह्या कॉलेजला ॲडमिशन का, ही लिस्ट का, ती लिस्ट का, काहीतरी असं काहीतरी असतं ना. मग 12वी पास झाला का नाही, मग मेडिकलला जायचं, काय जे काय असेल ते सगळीकडे असे बांधून ठेवलेले अडसर आहेत. आणि ही टेक्नॉलॉजी म्हणते, समजा तू 12वी पास झालेलं नाहीस, पण तू कोडिंगमध्ये अत्यंत हुशार आहेस, तर तू नोकरी करू शकतो का नाही, काम करू शकतो. नोकरी नाही, तू काम करू शकतो, कोणाला जाऊन सांगू शकतो, अरे तुझं सगळं मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतो आणि करून दाखवतो. तर हे शक्य आहे, त्याला 12वी पास व्हायची गरज नाही, उघड आहे. पण मग असं कसं म्हणतात, त्याला सर्वांग सुंदर असं काहीतरी शिक्षण मिळायला पाहिजे ना. हो, पण ते शाळेत कुठे देतात, असं का समजतं की शाळेत देतात. तेव्हा हा जो सगळा तिढा आहे की शिक्षण म्हणजे संकुचित झालेलं आहे, मी आवरत घेणार आहे आता, मग कारण तुम्हाला प्रश्न असतील बरेचसे. मी म्हटलं की सुरुवातीला शिक्षण म्हणजे संगोपनाचा काळ होता, त्यानंतर तो संकुचित होत होत शिक्षण म्हणजे शाळा, शाळा म्हणजे करिक्युलम, काय त्याला म्हणतात, करिक्युलम अभ्यासक्रम, आणि तो अभ्यासक्रम कोणतरी ठरवायचा आणि तो खालपर्यंत न्यायचा वगैरे, असे सगळे जे अभ्यासक्रम झालेला होता. आणि त्याच्यामुळे संकोचन झालेलं होतं त्याचं. आणि त्यात आपल्याला अनेक गोष्टी घडलेल्या दिसतात त्या संकोचनामध्ये. मग त्याच्यामध्ये ह्यांना शिकता आलं, त्यांना शिकता आलं नाही, वगैरे वगैरे. आणि आता जो काळ आहे टेक्नॉलॉजीमुळे आलेला, पण टेक्नॉलॉजी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाही. टेक्नॉलॉजीमुळे काळ जो आलेला आहे तो असं म्हणतो की जे काही तुम्ही अडसर आहेत ते बाजूला काढू शकता. आता असा गैरसमज कृपया करून घेऊ नका. काही लोकांना असा प्रश्न जरूर पडेल की मग या शिक्षकांनी काय करायचं, माणसांनी काय करायचं. आमचे प्रथम संस्थेबद्दल आणि आमच्या कामाबद्दल मी 1-0 बोललेलो, काही बोललेलं नाही. पण आमचे जे प्रयोग चाललेले त्यावर असं वारंवार दिसून आलेलं आहे की टेक्नॉलॉजीचा वापर जर यशस्वी व्हायचा असेल तर त्याच्या जोडीला कोणतरी एक मानव असायला लागतो. मी शिक्षक म्हणत नाही, तो शिकवणारा असू शकेल, मदत करणारा असू शकेल, असिस्टंट असू शकेल, हेल्पर असू शकेल. त्याने शिकवायची गरज आहे असं नाही म्हणणार मी, पण तो मदतकारक असू शकतो. आता याची उदाहरणं हळूहळू कधी कधी तुमच्या समोर येतील, पण आता मी सगळे सांगत नाही त्याच्याबद्दल. पण ते जर झालं तर मुलं सुद्धा शिकतात. मुलं येतात ना, आई हे काय ग मला सांग जरा. मी ते होमवर्क असं चालतो ना तुमच्याकडे, म्हणजे स्त्रियांना म्हणतो का, स्त्रियांच्याकडे होमवर्कची जबाबदारी असते, पुरुषांच्याकडे जबाबदारीच नसते. तेव्हा ते पोरं मधनच येतात विचारायला, ह्याचं काय, हे काय, हां समजलं, आणि मग जाऊन कामं करायला लागतात. असं असतं. म्हणजे ज्यांना उत्सुकता असते शिकण्याची ते करतात. जे उन्हाळक्या करणारे असतात त्याचं काही विचारत वगैरे नाही. तर हे जे आहे हे करण्याकरता एक व्यक्ती जवळपासची लागते. आम्ही जे मॉडेल समजतो आता त्याच्यामध्ये ग्रुप लर्निंग, की 5-7 मुलांनी निरनिराळ्या वयाचे असू शकतील, एकत्र बसून शिकणे. आणि त्याच्यामध्ये त्यांना, मग आता भारतामध्ये आपण पाहतो की पॅन्डेमिकच्या आधी सुमारे 37% लोकांच्याकडे, आमच्या हिशोबाने रुरल ग्रामीण भारतामध्ये 37%च्या आसपास लोकांच्या घरामध्ये हे स्मार्टफोन होते. हे तुमचे व्हॉट्सॲप वगैरे चालणार. 37%. पॅन्डेमिक नंतर हा आकडा जवळजवळ 68%ला गेला, जवळजवळ दुप्पट झाला. 68% घरामध्ये स्मार्टफोन्स आहेत. पण याचा अर्थ स्मार्टफोन आता तुम्हाला शिक्षणाकरता वापरता येतील असं आहे का? उत्तर नाही असं आहे. ते आहे, पण ते कसं वापरायचं हे अजून आपण शिकलेलो नाही. पण त्याच्याने मदत नक्की होणार आहे. आणि इथून पुढे विचार करायला लागेल तुम्ही जेव्हा लहान होता तेव्हा तुम्हाला पुढचं शिक्षण कसं दिसत होतं? दिसतच नव्हतं. मलाही दिसत नव्हतं. मला कोणी विचारलंच नाही, कोणी सांगितलंय नाही की पुढे काय होणार आहे. आम्हाला एवढंच माहित होतं की 11वी पास होणार. 11वी ज्या क्षणी पास झालं त्या दिवशी प्रश्न पडला, आता काय करायचं? मग 4 मित्र म्हणाले चला रे ह्या कॉलेजला जाऊ. आम्ही म्हटलं चला ह्या कॉलेजला जाऊ. मग त्या कॉलेजला गेलो. मग त्या कॉलेजमध्ये उन्हाळक्या केल्या. म्हणजे उन्हाळक्या कुठे जाऊन करायच्याच होत्या नाहीतरी.
त्या निर्णय फक्त कुठल्या कॉलेजमध्ये जाऊन उन्हाळक्या करायचा एवढाच होता. असंच अजूनही होतं. आणि हे मी माझ्यासारख्या लोकांचं म्हणत नाही आहे, सर्वसाधारणपणे लोक. आज तुम्हाला आश्चर्य वाटेल, भारतासारख्या देशामध्ये किती टक्के मुलं 17-18 वर्षाची कुठल्या ना कुठल्या शैक्षणिक संस्थेत दाखल आहेत, नावं घातलेली आहेत अशी? काय टक्केवारी? एक आकडा गेस करा. नाही ना, धाडस होत नाही. 87%. आम्ही हा सर्वे करतो दारादारात घरोघरी, तेव्हा लोक सांगतात की आम्ही नाव दाखल केलेलं आहे, पण तो शाळेत जातोच का? नाही, 50% दिवस जातच नाहीत. आणि जेव्हा जातो तेव्हा कुठे असतो? ते सरडेचे धाव कॅन्टीनपर्यंत. उन्हाळक्या करण्याच्या जागा असतात कॉलेजमध्ये, सगळ्यांना माहिती आहेत, तुम्हाला सुद्धा माहिती आहेत, थापा मारू नका, तुम्हाला माहिती आहेत. लायब्ररी नावाची एक जागा असते, तिथे अभ्यास करायला जातात लोक. तर तेवढं सगळं करायचं, पण एवढी सगळी मुलं कॉलेजमध्ये जातात म्हणजे काय करतात? म्हणजे वेळाचा अपव्यय होतो असं आपल्याला वाटतं. आणि हा जो वेळाचा अपव्यय होतो हा कसा सुधारायचा, हा मोठा प्रश्न आहे आपल्या पुढे. तरुण मुलांचं जर शिक्षण करायचं असेल तर आताचं कॉलेज आणि त्यामध्ये शिक्षण काय म्हणायचे, परीक्षा वगैरे असं करून ते होणार नाही आहे. त्याच्याकरता वेगळ्या पद्धतीने करायला लागेल. त्याचं उत्तर माझ्याकडे आहे का? तर माफ करा, माझ्याकडे आत्ता उत्तर नाही. पण मला एवढंच दिसतंय की ज्या पद्धतीने चाललंय त्या पद्धतीने ते होणार नाही. आणि जे होणार आहे त्याच्याकरता मदतकारक घटक खूप तयार झालेत समाजामध्ये. म्हणजे उदाहरणार्थ मी म्हटलं तुम्हाला की त्यावेळेला जेव्हा शाळा काढल्या 1901 सालामध्ये, काय 125 वर्षापूर्वी, तेव्हा गावामध्ये एकच सुशिक्षित माणूस होता आणि तो शिक्षक होता. बरोबर? आज जर गाव तुम्ही कितीही बॅकवर्ड गाव बघितलं तर त्या गावामध्ये कुठली ते कुठली कौशल्य असणारे काहीतरी शिकलेले लोक त्या गावामध्ये आहेत. शिक्षक आहेत, सैनिक आहेत. आता मी येताना बऱ्याच ठिकाणी बघत होतो सैनिक गाव. हे जे सगळे लोक आहेत हे ज्ञानी नाही आहेत का? हे यांना पुस्तके जमत नसेल, पण यांना का नाही आपण शिकवू शकत? हे दीज आर रिसोर्सेस ऑफ द सोसायटी. आणि त्याच्याकरता आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. रिसोर्सेस नसतील त्यांना तुम्ही कचऱ्यात टाकणार का? रिटायर झाला म्हणजे संपला, काम गेलं. उलट आहे, आज मी म्हणतो एमकॉम केलेल्या पोरांना अकाउंटिंग मधला ए समजत नाही. आम्ही अनुभवाने बघतो. एमकॉम बीकॉम केलेल्या पोरांना. तुमचा काय अनुभव आहे मला माहित नाही. आमच्याकडे नोकरीला येतात मुलं तेव्हा वगैरे बघतो आम्ही. आणि 1-2ची नाही म्हणते, हे सर्रास आहे. आमच्याकडे तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे प्रोफेसर होता म्हणून म्हणतो ठाकर. आमच्याकडे डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेतलेली पोरं व्होकेशनल ट्रेनिंग इन इलेक्ट्रिशियन्स कोर्सेस करायला येतात. का? तर त्यांचे प्रोफेसर्स त्यांना सांगतात की प्रथमकडे जा, तिथे प्रॅक्टिकल ट्रेनिंग मिळेल, आमच्याकडे मिळणार नाही. असं होतं. तेव्हा हे जे सगळं आहे हे पुन्हा एकदा गाडं जर आणायचं असेल वटणीवर, तर आपल्याला ज्या इन्स्टिट्यूशनल स्ट्रक्चर्स आहेत त्याच्यापासून वेगळं दूर व्हायला पाहिजे. आता हे कसं काय वगैरे जरा कठीण आहे सांगणं, पण हे मला काहीतरी लिहून काढायला लागेल. हे कसं करायचं, काय करायचं. आम्ही प्रयोग करतो आणि मला असं वाटतं की इथून पुढे जाताना त्याचा विचार लोकांना करायला, आणि लोक करतायत विचार. पोरं म्हणतात मी कशाला पुढे शिकू. आत्ता मी काल कोणाकडे बरोबर नावं सांगत नाही, पण इंजिनिअरिंग केलं आणि फिल्म मेकिंगला गेला. हे कशाचं लक्षण आहे? केलं इंजिनिअरिंग. मला माननीय श्री शरद पवार विचारत होते की तू अरे PhD केलंस केमिस्ट्रीमध्ये, त्याचा काय उपयोग झाला का? असे बसलो होतो आम्ही डायसवर. म्हटलं झाला की. काय झाला? म्हटलं काय झालं नाही, मला विचार करायला शिकलो. कसा विचार करायचा, कशी संघटना करायची, कसा डेटा बघायचा, हे सगळं शिकलो मी. केमिस्ट्री हा एक मॅटर ऑफ डिटेल आहे वगैरे वगैरे. तर असो, मला तुम्ही बरंच बोललोय. तुम्ही एवढंच म्हणेन की शिक्षण इथून पुढे 50 वर्ष जर तुम्ही विचार करणार असाल किंवा तुमच्या घरातली मुलं जर विचार करणार असतील की जे उद्या आईबाप होणार आहेत, कारण तुम्ही शिक्षणाचा विचार आजचा करून उपयोग नाही. आजचे प्रश्न आहेत. आज काय, आज मला शिकून काहीतरी पोटा पाण्याचा धंदा करायला पाहिजे, हा आजचा प्रश्न आहे.
करायला सोडवायला लागणार आहे तो. पण पुढचा जो प्रश्न आहे की पुढची 50 वर्ष काय होणार आहे. आपल्याला सांगितलं असतं, आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आम्हाला सांगितलं असतं की शाळा सगळ्या अशा भरगच्च भरणार आहेत, तर खरं वाटलं नसतं आम्हाला. काय प्रश्न आहेत आम्हाला कळलं नसतं. तर इथून पुढे 50 वर्ष जे घडणार आहे त्याचा विचार करायला लागेल. गमती जर गोष्टी होतात, शाळा ओस पडतात. आपल्या लोकसंख्येचं तुम्ही टाळ्या वाजवल्या, चीनला आपण मागे टाकलं म्हणून, पण प्रत्यक्षामध्ये लोकसंख्या वाढीचा दर जो आहे तो कमी कमी होत चालला आहे. आणि त्यामुळे अनेक आपल्या देशामध्ये जर UPचा भाग काही सोडला आणि उत्तर बिहारचा भाग काही सोडला तर सगळीकडे लोकसंख्या आता घसरायला लागलेली आहे. केरळसारख्या ठिकाणी लोकसंख्या घसरलेलीच आहे. मी 20 वर्षापूर्वी गोव्यामध्ये मला तपासणी करायला सरकारने पाठवलं होतं. अनेको शाळा ओस पडलेल्या होत्या. जे काही आपण बांधकाम केले ते ओस पडताना आपल्याला दिसतं. तेव्हा ह्याचा सगळ्याचा विचार केल्याशिवाय करायला लागणार आहे, करायला पाहिजे. आणि इथून पुढे 50 वर्ष हा विचार करायला पाहिजे की माझी मुलं शाळेत जातील ती शाळा कशी असेल. मला थोडक्यात जर विचारलं कोणी तर मी म्हणेन की खरं शाळा कशा करता पाहिजे, जी आपण पॅन्डेमिकमध्ये बघितली. एकदा शाळा सुरू झाली बाई, खरं का खोटं मला सांगा. शाळा सुरू झाली, पोरं घरातनं बाहेर गेली, दररोज जायला लागली शाळेला, बरं झालं, खुश झालं. ते वर्किंग फ्रॉम होम नको होतं बाबा. हे जे आहे हे खरं आहे. तुम्हाला नोकरी धंदा करायला पाहिजे, मुलांची देखभाल करणारी आपल्याला सिस्टीम पाहिजे, लहान मुलांची देखभाल करणारी. म्हणून अंगणवाडी आहे, बालवाडी आहे, वगैरे वगैरे. त्याची गरज आहे. ती नीट करायला पाहिजे, ती चांगली तयार करायला पाहिजे. ती आता अर्धवट आपण करतो. सर्व मुलांच्या करता अशा तऱ्हेचं संगोपन करणारी, संगोपन पुन्हा आलं, असं लहान मुलांच्याकडे लक्ष देणारी, संगोपन करणारी अशी आपल्याला शाळा एक पाहिजे, 1 नंबर शाळा, जी अगदी जवळ आहे, नेबरहुडमध्ये आहे, की सहज पोरं दूर धावत जाऊन तिकडे बसू शकतात, खेळू शकतात, त्यांना गोष्टी ऐकायला मिळतील, वाचायलाच थोडं येईल, काहीतरी गंमत करता येईल. सगळं मोठं शिक्षण त्यांना द्यायची गरज नाही. आणि हे झाल्यानंतर मग दुसरी जी मोठी वरची शाळा आहे, म्हणजे आता जे न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे त्याच्यामध्ये मी आता जे बोललो त्याला अर्ली इयर्स म्हणतात. सुरुवातीची काही वर्ष, 3 वर्षापासून ते 8 वर्षापर्यंत हा जो काळ आहे याच्यामध्ये मुलांच्याकरता अर्ली इयर्स असायला हवं. आणि त्याच्यानंतरचा जो काळ आहे त्याच्यामध्ये 8 वर्षानंतरचा पुढचा जो काळ आहे त्याच्यामध्ये मुलांना वाचायला यायला पाहिजे, काय क्वांटिटेटिव्ह त्यांना स्किल झाली पाहिजे, गणित आलं पाहिजे. पण गणित आलं पाहिजे म्हणजे आगाऊ उगीच काहीतरी भलतंच काहीतरी घालू नका त्यांच्या डोक्यामध्ये. त्यांना क्वांटिटेटिव्ह स्किल्स करण्यासारखे चांगल्या बऱ्याच गोष्टी आपल्याला करता येतात, पण आत्ता करतात तसं करू नका. आणि मग पुढच्या काळामध्ये अशी ग्रुप लर्निंग मुलं करू शकली पाहिजे. आणि आत्ता टेक्नॉलॉजीने व्हॉट्सॲप ग्रुप तयार करतात पोरं. आत्ता जर मी म्हटलं की अरे तुला जर फिजिक्स शिकायचं असेल की, आता कितीतरी मुलं बघतो मी ग्रामीण भागातली, आता इथे किती लोकांना माहिती आहे माहीत नाही मला, की जी स्वतःचे यूट्यूब चॅनल्स करतात. हा जो मी आत्ता मगाशी उल्लेख केला ना, ज्याचा इलेक्ट्रिशियन आहे त्याचं यूट्यूब चॅनल आहे. एवढंच नाही, इंस्टाग्राम त्याचं अकाउंट आहे आणि सगळा प्रचार वगैरे करतो. त्याला सगळं एक्झॅक्टली माहिती आहे काय करायचं. आई वडिलांना काही ठोक कळत नाही. आता हे ग्रुप्स जे आहेत यांना जर सांगितलं की तुम्ही शिका आणि तुम्ही शिकलात ते योग्य आहे का नाही मी तुम्हाला सांगेन. बरोबर आहे का नाही. हा देश एकलव्याचा देश आहे. तो अंगठा वगैरे सोडून द्या एका बाजूला, पण पुतळा बघून किंवा पांडवांचं शिक्षण बघून मी शिकू शकतो हे आपल्याकडे किती हजार वर्षापूर्वी मला माहित नाही. ते लिहून आपल्याकडे घराघरामध्ये गोष्ट सांगतात. बरोबर का नाही. नंतर मग लोक म्हणतात तो एकलव्य खरा म्हणजे कौरवांच्या बाजूनेच लढला वगैरे. ते सगळं सोडून द्यावं. मूळ मुद्दा काय की तो त्या ग्रहस्थाला शाळेत घेतलं नव्हतं. ग्रस्त नव्हे, त्या पोराला शाळेत घेतलं नव्हतं आणि त्यांनी चोरून बघून शिक्षण घेतलं. आता चोरून बघून करायची गरजच नाही. आता हे शिक्षण सगळं ओपन आहे. IITचे लेक्चर्स तुम्हाला पाहिजे असतील तर ओपन आहेत. IITचं लेक्चर इंग्लिशमध्ये म्हणून तुम्हाला जर आवडत नसेल, तुम्हाला शिकता येत नसेल, तर आत्ता IIT मद्रासनी टेक्नॉलॉजी तयार केली आहे. ते लेक्चर तुम्ही ट्रान्स्क्राईब करू शकता डाउनलोड करून. ओके, म्हणजे इंग्लिशमध्ये जर टेक्स्ट तयार होईल ते ट्रान्सलेट करू शकतात. तुम्हाला जी वाटेल ती भाषा, वाटेल म्हणजे भारतीय भाषा, तेलुगू, तमिळ, मराठी, गुजराती
त्याच्यामध्ये ते ट्रान्सलेट करून घ्या आणि मग ते बोलून घ्या, मशीन वाचून देतं. हा सगळं ट्रान्सफॉर्मेशन एका व्हिडिओचं अर्ध्या तासात होतं. हे आम्ही करतो त्याच्यावर काम, म्हणून तुम्हाला सांगतोय. मग एवढ्या ज्या गोष्टी पॉसिबिलिटीज आहेत, याच्यामध्ये काय होतं, जसं मध्ये काय होतं, एकातून दुसरा विषय निघतो. शाळेमध्ये ग्रंथालय असायला, वाचनालय असावं. आपल्याकडे वाचनालय आहे, शाळेमध्ये वाचनालय. पण काय होतं की शाळेमधलं वाचनालय कपाटात बंदिस्त राहतं, ते बाहेर येत नाही. आता आमच्या शाळेत असं नव्हतं असं म्हणायचं, पण हे जे बंदिस्त असतं त्याच्याऐवजी आता वाचनालय खुलं झालेलं आहे. पण तुला काय वाचायला पाहिजे बाळ म्हणून विचारायला जर कोण आला तर सांगणारे पाहिजेत. तर समाजामध्ये लोक असे आहेत जे तयार होऊ शकतात, करू शकतात. तर आता मी बरंच बोललोय, आता तुमची पाळी आहे. आता तुम्ही मला भंडावून सोडणार असं मला वाटतंय, पण माझं भाषण इतकं सुंदर झालेलं आहे की तुम्हाला सगळ्यांना पूर्णपणे समजलेलं आणि तुमच्याकडे काही प्रश्न असण्याची शक्यता नाही. त्या दोनपैकी एक कुठलं खरं ते आता थोडक्या वेळात कळेल. तुम्ही ऐकून घेतले त्याबद्दल तुमचा आभारी आहे. मला वाटतं आपल्यातल्या काही जणांना काही प्रश्न असतील, थोडक्यात प्रश्न विचारायला हरकत. नमस्कार. आजची ही शिक्षण पद्धती आहे, या शिक्षण पद्धतीमध्ये ग्रॅज्युएट झालेली मुलं म्हणजे बेकारांची फौज तयार करण्याची शिक्षण पद्धती आहे. यामध्ये किती ग्रॅज्युएट झालेल्या मुलाला एखादं तांत्रिक ज्ञान जर विचारलं तर त्याला येत नाही. त्याला 1 फूट म्हणजे किती सेंटीमीटर जर विचारलं तर त्याला सांगता येत नाही. त्यामुळं बेसिकली या विद्यार्थ्यांना स्किल ओरिएंटेड काहीतरी शिक्षणाची गरज आहे, जेणेकरून त्यानं भविष्यामध्ये 10वी ते 12वी नंतर स्वतःच्या हातानं ते काम करू शकेल आणि स्वतःच्या पायावर तो उभा राहू शकेल. अशा ज्ञानाची शिक्षणाची आवश्यकता आहे असं मला वाटतं. त्याबद्दल आपलं मत आपण व्यक्त करू. ठीक आहे, असं बोला, आपण बोला. पहिला प्रश्न समजला, तर दुसरा सांगा. आज जी शिक्षण पद्धती आहे त्या शिक्षण पद्धतीमध्ये गोरगरिबांची मुलं शिक्षण घेऊ शकत नाहीत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर हा प्रश्न कसा सोडवायचा ते एवढं सांगा. नाही, मला कळलं नाही हा प्रश्न काय. मला जरा परत त्यांना विचारलं. सगळे मुलं शिक्षण घेऊ शकत नाहीत हा प्रश्न काय असाच आहे का? हा, गरिबीमुळे म्हणतात. त्याचं गरिबीमुळे शिक्षण घेऊ शकत, खरं आहे. तर आधीचा प्रश्न काय होता? नोकऱ्या मिळत नाही. हां, तर पोटा पाण्यावर म्हणजे आपल्या पायावर मुलांना उभं राहण्याकरता शिक्षण द्यायला पाहिजे, हे बरोबर आहे का असं तुम्ही, मला वाटतं पहिला प्रश्न असा होता ना. हो, म्हणजे ग्रॅज्युएट होतात आणि हां, तर हे जे आहे ह्याचा थोडा विचार, शिक्षणाचा विचार आपण असा करतो जणू काही की पोराला शिक्षण दिलं, शिकवलं की ते नोकरीला लागणार, कुठल्या ना कुठल्या तरी नोकरीला लागणार असं आपण गृहीत धरतो. पण प्रत्यक्षात तसं होत नाही. मी तुम्हाला 9% आकडा तेवढ्याकरता सांगितला. बाकीची जी लोकसंख्या आहे तिला काय करायला लागतं, आणि याचा राजकारणाशी काही संबंध नाही. हे जे बाकीच्या लोकांना करायला लागतं ते त्या ठिकाणी जाऊन कुठे ना कुठेतरी काम शोधून त्याचं काम करायचं आणि पैसे कमवायचे असं करायला लागतं हळूहळू. हे समाजामध्ये आहे. हे निरनिराळ्या प्रकारचे ऑन्टरप्रिनर, सेल्फ एम्प्लॉईड लोक, बिझनेसमॅन हे करत असतात. तर शिकला म्हणून तो पायावर उभा राहील आणि करते असं नाही होणार. शिक्षणामुळे होणार नाही. शिक्षणामुळे असं होईल की त्याला येईल, लिहिता वाचता आलं, त्याला समजलं, गणित करता आलं, अकाउंटिंग आलं, हे सगळं खरं. पण अकाउंटिंग आलं आणि शेतीमध्ये नोकरी आहे तर काय कराल तुम्ही? काय उपयोग नाही त्याचा. तर हे पायावर उभं राहण्याचं जे आहे हे इकॉनॉमिक्सचं तंत्र आहे. त्याच्याकरता समाजाने वेगळ्या गोष्टी तयार केल्या पाहिजेत की जर मुलांना शिक्षण मिळालेलं असेल, कौशल्य त्यांच्या जागी असतील तर यांना तुम्ही कसं. आता उदाहरणार्थ तुम्हाला देतो, आम्ही अहमदनगर जिल्ह्यात 450 गावामध्ये सर्वे केला.
सर्वे केला म्हणजे काय, एक व्हॉट्सॲप मेसेज पाठवला आमच्या स्वयंसेवकांना की तुमच्या गावामध्ये पेंटर आहेत का, आणि असतील तर त्यांची नावं पाठवा आणि त्यांना अधिक प्रशिक्षणाची गरज वाटते का. पेंटर आहेत, त्यांना अधिक प्रशिक्षणाची गरज वाटते का. आम्हाला 4 दिवसामध्ये 850 लोकांचे पत्ते आणि फोन नंबर मिळाले की आम्ही पेंटर आहोत, आम्हाला अधिक शिकायचं आहे. म्हणजे आम्ही बोलायला लागलो होतो तेव्हा ते शिकायचं तर आहे, पण आम्हाला जर काम डिस्ट्रीब्युटर्स मार्फत मिळणार असेल तर त्याची पाहिजे, तुम्ही काय सोय करू शकता. म्हणजे कसं आहे की पेंटिंगचा व्यवसाय, तुम्हाला घरामध्ये पेंटिंग करायला तुम्ही पेंटरला बोलवता आणि हे करून दे रे बाबा म्हणता, पण त्याचं कनेक्शन कुठे असतं. पेंट विकणारा जो आहे त्यालाही तसं कनेक्शन हवं असतं. तेव्हा ती सगळी ते नेटवर्क तयार करण्याची गरज आहे. आणि पेंटिंग शिकवत नाही शाळा कॉलेजमध्ये, ते सोडूनच द्या, ते शिकवायला वेगळ्याच संस्था पाहिजे, त्याला करायला लागणार आहे गरज. तसंच तुम्ही एक प्रकारे आर्ट्स कॉमर्स जरी शिकलात तरी सुद्धा सायन्स, आता असे भेदभाव सगळे बाजूला काढणार आहेत लोक, पण शिकल्यानंतर माणसाने शिकल्यानंतर त्याच्याकरता अशा तऱ्हेचं सपोर्टिव्ह नेटवर्क तयार करणे फार गरजेचं आहे. आणि ते आपल्याकडे आपण करत नाही. ते आता आपण काय करतो की यांनी हा उद्योग काढला, त्यांनी तो उद्योग काढला, आणि त्याच्यातून नेटवर्क्स तयार होतात. तयार होत नाहीत असं नाही, तयार होतात, पण जाणून बुजून एक सामाजिक पुढाकार म्हणून हे करण्याची गरज आहे. ते तुमच्या जे पायावर उभं राहण्याचं जे तुम्ही बोललात त्याच्या दृष्टीने म्हणतो. जसं आरोग्याच्या बाबतीत आहे की जर रोगराई बंद करायची असेल तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घ्यायला लागते, नाही का. तसं नोकरी धंद्या बाबतीत आहे की तुम्हाला एक प्रकारे प्रिव्हेंटिव्ह नाही, पण त्याला काय म्हणूया आपण, फॅसिलिटेटिव्ह ॲक्शन घ्यायला लागणार की लोकांना नोकऱ्या मिळाव्यात, कामधंदा मिळावा, म्हणून निराळ्या तऱ्हेचे नेटवर्क्स त्या आजूबाजूच्या एरियामध्ये आपल्याला तयार करायला लागतील. आणि ह्याचा तुम्ही म्हणाल शिक्षणाशी संबंध शून्य, पण सामाजिक सुधारणेशी संबंध जरूर आहे. आणि हा दुसरा प्रश्न होता तो काय होता, गरिबीमुळे मुलं जाऊ शकत. हां, गरिबीमुळे मुलं शिकायला जाऊ शकत नाहीत. हा प्रश्न तसाच राहणार आहे जोपर्यंत गरिबी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत हा प्रश्न तुम्हाला भेडसावणार आहे. कारण का, म्हणजे आता गरिबीचे परिणाम काय होतात की जी गरीब मुलं आहेत, ज्यांचे आई वडील अशिक्षित आहेत, म्हणजे गरीब मुलं म्हणजे अशिक्षित आई वडील असं समीकरण आहे सध्या तरी, आणि त्यामुळे त्यांची जी आता ज्याला मूलभूत त्यांची कौशल्य आहेत, वाचता येणं, लिहिता येणं, विचार करणं, समजून घेणं, आपली मतं मांडणं, ही जी मूलभूत कौशल्य आहेत ही गरीब मुलांची कमीच राहणार आहेत, कमी राहतात. कारण त्याच्यावर कोणी लक्ष देत नाही. ज्या क्षणी त्याच्यावर लक्ष देऊन त्यांना सगळं हे यायला लागेल तेव्हा त्यांची गरिबीच नाहीशी होईल. गरिबी म्हणजे काय, जेवायला खायला मिळत नाही वगैरे. अशी आता महाराष्ट्रामध्ये किती कुटुंब असतील असं तुम्हाला वाटतंय? माझा गैरसमज असू शकेल, पण अशा तऱ्हेची गरिबी, अशा तऱ्हेचं दारिद्र्य महाराष्ट्रातल्या बऱ्याच भागातून नष्ट झालेलं आहे. आदिवासी भागामध्ये असेल, काही अत्यंत दुर्गम भागामध्ये असेल, पण सगळीकडे अशी स्थिती आता नाही. पण गरिबी आहे का नाही? गरिबी आहे. तर त्याच्या पुढचं जे शिक्षण, म्हणजे मला डॉक्टर व्हायचंय, आता फी नाही भरतायत, ना सरकारी कॉलेजमध्ये जात आहेत, नाही तर तुम्ही डॉक्टर होणार नाही. आता ते चांगलं शिक्षण कसं घेणार? मग पैसे, चांगलं शिक्षण घ्यायला पैसे लागतात. पण मी असं म्हणतो, अशा तऱ्हेची जर ग्रुप लर्निंगची जर सोय झाली, मुलांनी जर ग्रुप लर्निंग सुरू केलं, 4 पोरं म्हणाले अरे बस माझ्याबरोबर, मी तुला शिकवतो. तुम्ही म्हणाले कसं शक्य होईल? होऊ शकतं, शक्य सगळं आहे. जर सहकारी पद्धतीने जर लोक वागायला लागले की आपण एकमेकांची साथ करूया तर ते शक्य आहे. असे जर लोक बसले आणि असंच अभ्यास, ते हार्वर्ड युनिव्हर्सिटी असू दे नाही तर आपले ग्रँट मेडिकल कॉलेज असू दे, ग्रँट मेडिकलचे स्टुडंट आहेत का इकडे कोणी? कुठे गेले ते बाई? बाहेर गेले काय? ग्रँट मेडिकलची होती काय? नाही, बीजी हां. तर ते तिथे सुद्धा कसं असतं की ठराविक वेळेला ग्रुप बनवतात आणि शिकतात. तू हे शिक, मी हे शिकतो, मी हे तुला समजवतो, तू ते मला समजाव. असं ग्रुप लर्निंग अत्यंत सोपं असतं आणि त्याचा फायदा होतो. आणि त्याच्यामध्ये गरिबी आणि श्रीमंती आड येत नाही. तुम्हाला काय, तुम्ही आत्तापर्यंत कुठल्या पातळीवर आलात ते कळतं. ते माझं काय म्हणणं आहे की गरीब मुलांची गरिबी नष्ट करण्याचा एक प्रकार असा की त्यांना ज्या कमी पातळीवर आहेत मूलभूत क्षमतांच्या बाबतीत, ते त्यांना वर आणा.
म्हणजे मग त्यांची त्या पद्धतीची गरिबी नष्ट होते. आणि मग तो ग्रुप जो आहे त्यांचं जर ग्रुप लर्निंग सुरू झालं, जे एकत्र बसायला लागली पोरं किंवा त्यांच्यावर दुसरी पोरं बसायला लागली, तर हे शक्य आहे. कारण ही गरीब मुलं, जर तुम्ही ज्यांना गरीब मुलं म्हणता, त्यांच्यामध्ये एक स्पार्क असतो आणि नवनवीन गोष्टी ते करत असतात. आता आम्ही म्हटलं ना, इलेक्ट्रिशियन पोरगा हा काही श्रीमंत घरातला नाही, गरीब घरातलाच पोरगा आहे. बाप फेटे बांधून किती कमवत असेल. तर असं जर आपण बघायला लागलो तर ती गरिबीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला पाहिजे. आत्ता गरिबी नष्ट करण्याचा एक गोष्ट म्हणजे की त्यांचा स्तर, शैक्षणिक स्तर, मूलभूत क्षमतांचा स्तर हा वाढवला पाहिजे. आणि तो वाढवता येणं शक्य असं मला वाटतं. उत्तर ढिलडालं उत्तर झालं, पण आता काय इलाज नाही. हॅलो, हां, प्रश्नाची मांडणी जर व्यवस्थित झाली, मला उत्तर असं वाटतं या गोष्टीचं की नई तालीम जी आहे, नई तालीम, गांधीजींनी दिलेला जो विचार आहे नई तालीम, त्याच्यामध्ये या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील का सर? काय शेवट काय? नई तालीम, नई तालीम कळलं. पुढे नई तालीममध्ये आपल्याला ह्या प्रश्नाची उत्तरे मिळतील ना? काय मिळावं? तुम्ही जे आता प्रश्न उपस्थित केले सर, मी काय म्हणतात, एंड कन्क्लुजनला काय म्हटलं सर की उत्तर सापडत नाहीयेत ना, पण नई तालीममध्ये मुलांना सर्व पद्धतीने शिक्षण दिलं जातं म्हणता येईल. पण नई तालीमच्या काळामध्ये बऱ्याच गोष्टी आत्ता नव्हत्या. पण फरक एवढाच आहे की नई तालीम असं म्हणते की नोकऱ्यांच्या मागे धावू नका, असं त्यांनी म्हटलेलं नाही. पण नई तालीम म्हणते की अनुभव घ्या आणि आसपासचं जे तुमचं लाईव्हलीहूडच्या वर त्यांचा जोर आहे, ते त्याच्यात प्रश्नाची उत्तरं मिळू शकतात. फक्त असं आहे की त्या काळी जशी नई तालीम होती तशी आता नई तालीम करा असं होऊ शकणार नाही. आता सर, नवीन शैक्षणिक धोरण यायला लागले. मग ह्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये हे सगळे बदल होणार आहेत का, किंवा होणे अपेक्षित आहे का? म्हणजे आता जे नवीन शैक्षणिक धोरण 2023पासून लागू होते, ते गव्हर्नमेंट आता अंमलबजावणी करणार आहे. त्यात सगळ्या मुलांचं असं आहे की म्हणे की तो विषय बदलू शकतो. म्हणजे त्याला कुठल्या विषयात आवड आहे, काय आहे. समजा ह्यात आवड नाही तर तो विषय बदलून तो दुसरा विषय घेऊ शकतो. म्हणजे आता आपण 10वीपर्यंत कसं करतो, सगळेच विषय शिकवतो. त्याला येत असू देत, अगर नसू देत, त्याला कशात आपलं स्किल आहे ते लवकर कळत नाही 10वीपर्यंत. पण नवीन शैक्षणिक धोरणामध्ये असं काय आहे का की बाबा त्या मुलाला आपलं स्किल लवकरात लवकर कळेल आणि तो लवकरात लवकर आपल्या आवडत्या विषयाकडे जाईल आणि त्याच्यात स्पार्क निर्माण होईल, असं काय नवीन शैक्षणिक धोरणात काय तुम्हाला माहिती असेल तर सांगा. धोरणामध्ये बऱ्याच काही गोष्टी असतात. धोरणामध्ये ढोबळ मानाने जर बघितलं तर बऱ्याच गोष्टी आहेत. तुम्ही म्हणता तसा मुलाला चॉईस घेता येऊ शकतो वगैरे. गंमत अशी आहे की वर्गात 100 पोरं असतील तर हे जे सगळं शिक्षण पद्धती आहे ते मगाशी म्हणतो त्याप्रमाणे ही वरच्या 20-30% मुलांच्या करता आहे. त्याच्या खालची जी 70% मुलं आहेत त्यांना हे समजत नाही. ते कशाच्या आधारावर निवडणार आहेत की मला हे पाहिजे का ते पाहिजे. हे ज्या घरामध्ये शिक्षित पालक आहेत, सुशिक्षित पालक आहेत, ज्यांना हे माहिती आहे की हे कुठे जाणार आहे, शिक्षण काय घेतल्यास काय होणार आहे, हे ज्यांना माहिती आहे ते सांगू शकतात. आज मला वाटते मला जर कोणी विचारलं, आणि मला येतात विचारायला लोक, तुम्ही शिक्षण तज्ज्ञ, मला सांगा आता 12वी माझी पास झाली, आता मी काय करू. मी म्हटलं मला माहीत नाही रे बाबांनो, नशीब मला आता कुठे ॲडमिशन घ्यायला जायला लागत नाही. कारण हा कोर्स करू का तो कोर्स करू का कसं मला नाही सांगता येत. बऱ्याच वेळेला पोरांना माहीत असतं आणि एकमेकांना सांगतात ते हे कर ते कर, आणि त्यातून काहीतरी गडबड होऊन ते करतात पुढे. तेव्हा बऱ्याच मोठ्या प्रमाणात मुलांना जर धडपड करायला जे शिकले नसतील तर हा चॉईस कसा करायचा, हे घेऊ का ते घेऊ, हा शिकू का तो शिकू विषय, हे समजणार नाही असं मला वाटतं. पण माझं चूक असेल, कारण आता माझं वय वर्ष बरंच झालेलं आहे, सांगत नाही की तिथे. तर ते चॉईस असणं. तुम्ही कधी साडी घ्यायला गेलाय काय? हा, काय कळतंय का त्यातलं? होय म्हणताय का नाही म्हणताय? नाही. तेच साडीच्या दुकानात जा आणि सांगा बायकोला साड्या 4 घ्यायच्या आहेत,
बघा बोंब काय होते, तसंच ते आहे ते. तेव्हा चॉईस व्हायला पाहिजे, पण तो चॉईस करण्याची कुवत सुद्धा तयार व्हायला पाहिजे की मला काय करायचं आहे आणि ते कसं करायचं आहे. आता ते इतक्या सहजगतीने म्हणजे नव्या शैक्षणिक धोरणामध्ये उद्दिष्ट चांगलं आहे असं मला वाटतं. मी काय हेतू आरोप करणार नाही की यांना असंच करायचं होतं, तसलं त्यात काय मी जात नाही. जे उद्दिष्ट आहे त्या उद्देश नाही, जो उद्देश आहे तो चांगला आहे आणि तो उद्देश घेऊन त्यांनी चांगलं काय काय प्रकारे आता त्या अंमलबजावणीत काय होतं हे बघायला पाहिजे. कारण शैक्षणिक संस्था मर्यादितच आहेत, मुलांची संख्या साथी वाढतीच आहे सारखी, अजून तरी येते 20 वर्ष तरी वाढणार आहे. आणि मग ते कसं होणार सगळं. तुम्ही म्हणताय मेडिकल घेऊ का फार्माकॉलॉजी घेऊ, पण आता ते कसं, ते दोन्ही विषय शिकवणारे लोक नाहीत तुमच्याकडे, मग आता कसं करणार. असे सगळे पंचायतीचे प्रश्न त्या शैक्षणिक संघटनेमध्ये आहेत. तेव्हा प्रयोग करण्याची गरज आहे आणि लोक करणार प्रयोग. ओके. हां 48. उच्च शिक्षण मग ते कोणत्याही क्षेत्रातलं असू दे, वैद्यकीय, विधी किंवा कुठलंही, तर ते इंग्रजी मीडियममध्ये असतं. मग मराठीमध्ये शिकणाऱ्या मुलांचं अगदी विश्वास नांगरे पाटलांना सुद्धा हे धडपड करायला लागली होती. तर मग मराठीमध्ये घेऊच नाही का शिक्षण. आता ते तसं कमीच झालेलं आहे, पण मग ह्याच्यावर तुम्ही काय सांगाल. मी उच्च शिक्षण आता मराठीमध्ये महाराष्ट्रामध्ये जो प्रयोग झाला त्याचा अभ्यास कोणी केला आहे की नाही मला माहीत नाही, आम्ही केलेलं नाही. त्याला नाव दिले कसलं इंग्लिश, सेमी इंग्लिश म्हणजे सायन्स आणि गणितातली अनेक ज्या टर्म्स आहेत इंग्रजी टर्म्स इंग्रजीमध्ये आणि बाकी सगळं जे आहे कर्ता कर्म क्रियापद बरंचसं ते मराठीमध्ये शिकवायचं. हा प्रयोग चांगला आहे असं माझं मत आहे व्यक्तिगत. आणि तो प्रयोग आता गेली 10 वर्ष चाललेला आहे. तर तशा प्रकारे आज शिकवणं, कारण आपण तसंच बोलतो. मी एक किस्सा सांगतो तुम्हाला. बऱ्याच वर्षापूर्वी म्हणजे 15 वर्षापूर्वी असेल का 10 वर्षापूर्वी असेल, लंडनला एक त्याचं नाव असं म्हटलं ना गोलमेज कॉन्फरन्स. तर तुम्हाला वाटेल महात्मा गांधींच्या सारखी झाली म्हणून, पण मेज गोल होतं आणि ते सगळे लोक बसले होते म्हणून गोलमेज. तिथे प्रश्न असा होता की कॉमनवेल्थ नेशन्समध्ये मुलांना इंग्रजी कसं शिकवायचं. आणि आफ्रिकेतले लोक होते, आम्ही होतो, साऊथ एशियामधले होते, पाकिस्तानी होते, श्रीलंकन होते वगैरे वगैरे. आता कसं शिकवायचं आणि प्रत्येकाला थोडकंच बोलायला अशी 2 मिनटं 3 मिनटं दिलेली होती. माझी जेव्हा पाळ्याला म्हटलं तुम्ही कोणतं इंग्रजी शिकवणार आहात, ते विचारलेले म्हणजे काय, म्हणजे कोणतं इंग्रजी, म्हणजे इंग्रजी शिकवणार नाही. म्हटलं माझ्या हातामध्ये सेलफोन आहे, याच्यामध्ये टेक्स्ट मेसेज पाठवायला इंग्लिश भाषेचं माझ्याकडे सॉफ्टवेअर आहे. त्याच्यामध्ये काही शब्द माझे हिंदी असतील, काही शब्द इंग्लिश असतील आणि भारतामध्ये सर्रास चालतं. आम्ही इंग्लिश बोलतो नाही तर मी इंग्लिश बोलतो. हे तुम्हाला मंजूर आहे का. गडबड झाली सगळी की असं कसं करता येईल, कारण त्याला ग्रामर पाहिजे. आपण ग्रामर म्हटलं काय, तर ग्रामर नवीन, भाषाच नवीन तयार झाली. तर तेव्हा तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे मी म्हणेन की मातृभाषा आणि त्यातून त्याला शिकायला पाहिजे म्हणजे काय. किती भाषा आहेत भारतामध्ये. आत्ता जर विचारलं, आम्ही सर्वे करतो ना ॲन्युअल स्टॅटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट, त्यात दिसून येतं की 50% मुलं त्यांच्या मातृभाषेत शाळेत शिकत नाहीत. हा तुम्ही म्हणाले कसं शक्य आहे. महाराष्ट्रात सगळी मुलं मातृभाषेत शिकतात. ही मराठी मातृभाषा म्हटली तर आहे, पण आणि आता याच्या बिहारसारख्या प्रदेशामध्ये इतक्या भाषा आहेत आणि घरी मुलं एक भाषा बोलतात. स्टँडर्ड हिंदी एक वेगळीच आहे आणि शाळेमध्ये बोलतात ती तिसरीच असते. हे जे आहे या भानगडी मातृभाषा या व्याख्येमध्ये जरा गडबड करतात. पण तुम्ही बोलता त्या भाषेमध्ये टेक्निकल टर्म्स इंग्रजीमध्ये वापरायला सुरुवात केली तर तुम्ही हिंदी त्यामध्ये मिक्सचर करून बोलू शकता.
मुद्दा असा आहे की तुम्ही कम्युनिकेट करू शकता का नाही. आता बोलता बोलता मी कम्युनिकेट म्हणालो, समजलं का नाही सगळ्यांना? इथे बसल्या सगळ्यांना समजलं. कोणी इंग्रजीचे पापड असण्याचं कारण नाही त्याच्या आता अंदाजाने कळतं. तर हे जे झालेलं आहे, आणि हे भारतामध्ये गेल्या 20-25 वर्षामध्ये सगळीकडे झालेलं आहे. सर्व भाषामध्ये इंग्रजी घुसलेलं आहे. त्याला किती तुम्ही विरोध करा. मी माझं संगोपन शुद्ध भाषा बोलणं याच्या बाजूने झालेलं आहे, की ज्या एक इंग्रजी बोलता त्या इंग्रजीतच बोला, हिंदीमध्ये बोलता त्या हिंदीतच बोला, असं मला शिकवण्यात आलं नव्हतं. आणि तसं मी प्रयत्न करतो, अजूनही करतो. पण भाषा बदलली आहे, आणि मराठी भाषा अनेक वेळा बदललेली आहे. सर्व देशातल्या भाषा अनेक वेळा बदलल्या आहेत. आता काला तस्मै नमा म्हणायचं आणि पुढे चालायचं. मराठी शुद्ध भाषा जी आहे ती जपून ठेवायची. जुनी नाटकं, हे देवलांची नाटकं, खाडेलकरांची नाटकं, त्याच्यामध्ये शुद्ध मराठी भाषा ती वापरायची. पण शिकण्याकरता आहे ती भेसळ भाषा वापरायला पाहिजे, त्याशिवाय इलाजच नाही. ओके, पुरे. असं म्हणतात की आता पूर्वी आम्हाला जेवढा ताप यायचा तेवढे मुलांना मार्क्स मिळतात, 95-98%. पूर्वी आम्हाला नाही मिळायचं. आम्ही डिस्टिंक्शन मिळालो तरी पण आम्ही खुश असायचो. पण आता 10वी नंतर आता 98-99% मार्क मिळालेल्या ना. सपोज आपण IIT मेडिकलसाठी, नीट आणि JEEसाठी आपण अकॅडमीमध्ये ॲडमिशन घेतो. लाखो रुपयांची तिथं फीज आहे. पण ह्याला कुठंतरी एक निर्बंध पाहिजे की नको? त्याला काय घरबंद पाहिजे का नको? लाखो फी आकारतात. माझं उत्तर असं आहे, मी जे माझ्या बोलण्यात, आता माझं उत्तर बरोबर तुमच्या प्रश्नाला लागू होतंय का नाही माहीत नाही, पण तुम्ही म्हणताय की IIT मध्ये प्रवेश करायचा आहे, लाखो रुपयांची फीस द्यावी लागते, त्याला ती परीक्षेला बसायला लागतं, आणि तेवढं करून पुन्हा ॲडमिशन मिळत नाही, ते नाहीच. मी तेच म्हणतोय, अडसर आहेत. आणि ही टेक्नॉलॉजी असं सांगते की आता जर IITच्या प्राध्यापकांची लेक्चर्स तुम्ही बघितले, सगळी तुम्हाला इंटरनेटवर सापडतील. तुम्हाला ती लेक्चर्स ऐकून जर IIT शिकायचं असेल तर तुम्हाला कोण हे एकलव्य व्हा तुम्ही. पण ते शिकणार कसं, ही अडचण आहे. ते शिकवणारा कोण? बरं, शिकला भले, पण द्रोणाचार्य म्हणणार की तू अंगठा दे मला आता, मग तुला मी सर्टिफिकेट देणार नाही. मग सर्टिफिकेट द्यायचं का नाही, कसं द्यायचं, मग त्याचे असेसमेंट कोण करणार, अशा सगळ्या भानगडी तयार व्हायला लागतात. आता त्यात गमती आहेत. असेसमेंट कशी होऊ शकते याची उदाहरणं तुम्हाला देतो. काय काय असं सोपं केल्यासारखं वाटेल तुम्हाला उत्तर. म्हणजे थोडक्यात काय की IIT मध्ये कॅम्पसमध्ये जाऊन शिकणं ही एकच गोष्ट आवश्यक नाही. तुम्ही लेक्चर्स ऐकून ग्रुप लर्निंग करून शिकू शकता, असं माझं म्हणणं आहे. ह्याला किती काय प्रूफ आहे, एव्हिडन्स आहे, याच्यातली काय गोष्ट नाही. पण हे करताना, हे जे मला मोकळेपणाने करायचं वाटतं, ते करताना कसं करणार? तर जर मी समजा मी एक IIT अकॅडमी काढली की तुम्हाला IIT प्रवेशात, आता IIT प्रवेश होतो, आपल्याकडे काय अपेक्षित प्रश्नांचं 11वी-10वीला करतात ना अपेक्षित प्रश्नांचं, ते केलं तर तुम्हाला कळतं की 10वी पास होणार का नाही होणार, 10वी किती साधारणपणे टक्केवारी मार्क मिळेल याचा तुम्हाला अंदाज येतो अपेक्षित प्रश्न केले तर. तसं जर IITच्या बाबतीत केलं आणि म्हटलं की IITचा हा सब्जेक्ट आहे, याची मी परीक्षा घेतो आणि तुम्ही पास आहात, मी म्हणतो, तुम्ही म्हणाल तू कोण? मी कोण नाही, मी माधव चव्हाण, मी परीक्षा घेतोय. आणि माझं, आणि मग भाव वाढत जातो. मग माधव चव्हाणची परीक्षा बरोबर असते बरं का, मग त्याचं नाव वाढत जातं, मग त्याचा ब्रँड तयार होतो. याला शब्द ब्रँड असा आहे. मग असं होतं की माधव चव्हाणची परीक्षा जर तुम्ही पास झाला तर ठीक आहे. मग काय होतं की ऑफिसेस, कारखानेवाले म्हणतात की माधव चव्हाणची परीक्षा पास केलेला माणूस काय आणि IITची परीक्षा पास केलेला माणूस काय, दोन्ही सारखेच आहेत, ते आम्ही ह्याला नोकरीला लावतो. असं होऊ शकतं. एवढं कशाला, आता गुगलनी, आता नोकरीवरनं काढतायत लोकांना, ते सोडून द्या, पण गुगलनी जाहीर केलेलं आहे की तुम्ही गुगलमध्ये नोकरी करायला तुम्हाला डिग्रीची गरज नाही. तुम्ही जर लर्न विथ गुगल प्रोग्राममध्ये जर सर्टिफिकेट घेतलेलं असेल तर तुम्हाला नोकरी मिळू शकते. म्हणजे त्यांनी सगळ्या डिग्र्याच निकालात काढल्या आहेत. भारतामध्ये जर तुम्ही आता खरं विचार केलात ना, आम्ही चौकशी केली, किती
कारखानदार नोकरदार ते 9% एका बाजूला ठेवा, 9% लोकांना नोकरी मिळायची आहे. म्हणजे ते बाकीच्यांना मिळणार नाही ते सोडूनच द्या. या 9% लोकांच्या बाबतीत जर HR मॅनेजर्सनं वगैरे विचारलं की तुम्ही मुलांच्या जे ॲप्लिकंट असतात त्या ॲप्लिकंटचे डिग्री सर्टिफिकेट्स, मार्क सर्टिफिकेट बघता का, खरोखरी बघता का? उत्तर नाही असं आहे. कारण एवढ्या ॲप्लिकेशन्स येतात, तुम्ही तपासू कशा आणि समजणार कसं मला? त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला रेफरन्सेसवर जातात लोक. ते सरकारी नोकरीमध्ये म्हणतात की तुमचं हे आलं पाहिजे, त्याला की ते पण आता बाद झालंय. पूर्वी त्याची गरज का होती की तुमचं वय कळतं. BA झालेलं आहे म्हणजे एवढं वय असणार, MA झालेलं आहे म्हणजे एवढं वय असणार, एवढ्या पुरतंच त्याचं होतं. पण आता आधार कार्ड आलं ना, आता वयाकरता आधार कार्ड सप्लाय करा म्हणजे बस झालं. BAचं परत सर्टिफिकेट देण्याची गरज नाही. असो, तेव्हा फ्युचर रेफरन्स करता की IIT मध्ये जाऊन तुम्हाला शिकायचं आहे का? इतके IIT झाले आता, कुठल्या IIT मध्ये जायचं? नाही, बॉम्बे IIT मध्ये जाऊन शिकायचं. शिक बाबा, पण घरी बसून सुद्धा IIT शिकता येईल की? आणि खरं आहे, शक्य आहे. ते कोर्टाला जाऊन इतकेच लोक लाख रुपये भरून लोक शिकतात. कशा करता जातात आणि मग आत्महत्या करायची. असं म्हणू नये, पण सॉरी. चला सर, लास्ट क्वेश्चन आहे. 1 मिनिट थांबा सर. आता मी जो प्रश्न हा विचारतोय, इट्स माय ओन एक्सपिरियन्स, नॉट अ जनरल. मला सायन्सला ॲडमिशन घ्यायचं होतं, पण ते माझ्या परिस्थितीमुळे मला घेता आलं नाही, म्हणून मी शाळा सोडून द्यायचं ठरवलं. पण सोडण्यापेक्षा कॉमर्सला ॲडमिशन टाकायचं ठरवलं. कॉमर्सला ॲडमिशन टाकलं, पूर्ण ग्रॅज्युएट कम्प्लीट केलं. फेल वगैरे कधी काही नाही, पण कधीही कॉलेजला गेलो वगैरे नाही. शेवटच्या एकाच महिन्यात फक्त अभ्यास केला, 11वी 12वीला पण आणि पूर्ण ग्रॅज्युएटपर्यंत पण. एकच महिना अभ्यास, बाकी क्लास नाही, कॉलेज नाही, काय नाही. MIDC मध्ये कामाला जात होतो आणि रविवारी फक्त NCC करत होतो. ह्या 5 वर्षाच्या एक्सपिरियन्स नंतर मला एक वैयक्तिक माझं एक असं मत आहे की जो मला अनुभव आला की एक वर्षभर 11वी 12वीला देण्याची काहीच गरज नाही. 1 महिन्यात जर मी पास होत असेल तर मॅक्स टू मॅक्स 6 मंथ द्या. आणि हे 5 वर्ष जे वाया जातात, आत्ताच्या मुलांची एज कमी होत असेल. तुम्ही 80-100 वर्ष जगशीला, आत्ताची मुलं 60 वर्ष जगणार, इथूनची पिढी. हा एक वैयक्तिक माझा असा प्रश्न आहे की खरोखर 11वीला 1 वर्ष, 12वीला 1 वर्ष आणि पुढं FY, SY, TYला 1 वर्ष, ही 5 वर्ष जी वाया जातात, खरोखरच इतका कालावधी सफिशियंट आहे का? मला फक्त मी 1 महिना अभ्यास केला, 1 महिनाही अभ्यास केला नसेल ते सुद्धा करू नका. माझं उलट म्हणणं आहे की 12वी पास व्हायला 17 वर्षाचं असायला लागतं का? मला जर वयाच्या 12व्या वर्षी 12वीचा अभ्यास करून पास व्हायचं असेल तर तुमची काय हरकत आहे का? काय तुम्ही परीक्षा घ्या, मी परीक्षेला बसतो, मला सर्टिफिकेट द्या. माझं वय काय, काय कर्तव्य तुमचं? काय माझं लगीन लावताय काय? साधी गोष्ट आहे. जर तुमच्या परीक्षा सोप्या आहेत तर तुम्ही म्हणता तसं 5-5 वर्ष कशाला घालवायला पाहिजे? झाली माझी परीक्षा, आता पुढे बोला. बरोबर आहे ना? बरोबर. हेच अडसर आहे, ते आर्टिफिशियल आहेत फार. याला आर्टिफिशियल स्टुपिडिटी म्हणतो मी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स नाही. खूप बोलता येईल माधव चव्हाणांच्या बरोबर, गप्पा मारता येतील, व्यक्तिगत त्यांच्याशी खूप याविषयी आपण चर्चा करता येते. गेले अनेक दिवस, गेली अनेक वर्ष शिक्षण क्षेत्रात काम करतायत. शिक्षण क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या स्तरावर काम करतात, अहवाल तयार करतात. त्यांनी उल्लेख केला नाही, पण मी या ठिकाणी उल्लेख करतो. त्यांची जी संस्था प्रथम म्हणून आहे, गेली जवळजवळ 1995 म्हणजे आज जवळजवळ 30 वर्ष आसपास ती संस्था ह्याच क्षेत्रामध्ये ज्या त्रुटी माधव चव्हाणांनी आपल्या व्याख्यानातून सांगितल्या, म्हणजे प्रचलित शिक्षण संस्थेतल्या, प्रचलित शिक्षण व्यवस्थेमधल्या मर्यादा, त्या मर्यादा दूर करून कशा पद्धतीनं अधिक उपयुक्त शिक्षण कसं देता येईल, हे काम प्रथम ही संस्था गेली जवळजवळ 30 वर्ष करते. मुंबई महापालिकेपासून सुरुवात करून आज जवळजवळ देशातल्या 12-13 राज्यांमध्ये, एवढंच नव्हे तर परदेशामध्ये देखील संस्था काम करते.
विविध प्रयोग ज्या त्यांनी थोडक्यात सांगितले, मला वाटतं माझं प्रथमवरच एक व्यवस्थित लेक्चर आपल्याला घेता येईल. इतकं मोठं काम प्रथमनं या सगळ्या फील्डमध्ये केलेलं आहे. खूप मोठं नेटवर्क आहे त्यांचं. खूप ठिकठिकाणी कार्यकर्ते काम करत असतात आणि जे काही आपल्याला शिक्षणाच्या माध्यमातून उद्दिष्ट साधायचं आहे त्याच्याकरता ही संस्था गेली अनेक वर्ष काम करते. माधव चव्हाण, तुम्ही एवढा वेळ काढून आमच्याकडे आलात. मला माहिती आहे खूप त्यांचं शेड्यूल बिझी आहे. आज ते इथे आहेत, उद्या आणि कुठंतरी दिल्लीत असतील, परवा आणि कुठंतरी असतील. ह्या सगळ्या त्यांच्या अतिशय व्यस्त शेड्यूलमधनंही आमच्या विनंतीला त्यांनी मान दिला. आज त्या ठिकाणी इथं आले आणि आपल्याशी एक मुक्त संवाद त्यांनी साधला. त्याबद्दल संस्थेच्या वतीनं, आपल्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं मी आपला खूप आभारी आहे. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाला काही आपले सगळे श्रोते उपस्थित आहेत. प्रथम या संस्थेचे काही कार्यकर्ते मंडळी देखील इथं आलेली आहेत. त्या सर्वांचं देखील मी खूप आभार मानतो. संस्थेचे कार्यवाह आमचे श्री अशोक तोळपुळे, हे संस्थेचं स्मृतिचिन्ह. पुस्तिका दे, पुस्तिका. धन्यवाद माधव सर.